मणे प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वयं नुमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वर्ष 27. 2 तप उलटून गेले। या 2 तपानंतर तिसऱ्या तपामध्ये महाचिंतनीनं प्रवेश केलेला आहे। महाचिंतनीचे सर्वेसर्वा आमचे गुरुवर्य आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय बाभो शास्त्री बाबाजी या चिंतनीचे 27व्या चिंतनीचे अध्यक्ष आदरणीय प्रातस्मरणीय भाऊ, उपस्थित संत, प्रतिष्ठित महंत, तपस्विनी माता भगिनी आणि संत सजन हो, या महाचिंतनीच्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मी माहेर या विषयावर बोलणार आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळा सागरामध्ये असंख्य अशा प्रकारचे जे रत्न आहेत, त्या एका एका रत्नाला जेव्हा आपण आपल्या चिंतनामध्ये आणू तेव्हा ते एक एक अमौलिक रत्न आपल्याशी संवाद साधतं आणि आपल्याला काहीतरी सांगून जातं। ज्या ज्या रत्नाशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू ते ते रत्न आपल्याशी बोलायला लागतं, ते ते पात्र आपल्याशी बोलायला लागतं। प्रगाढ असं लीळाचरित्रामध्ये असलेलं तत्वज्ञान, एखादं पात्र काहीही बोलत नसेल परंतु जेव्हा त्याच्या आचारातून विचारातून आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतं। अनेक मुके प्राणी आहेत लीळाचरित्रामध्ये, अनेक संत आहेत। उदाहरणच द्यायचं झालं तर 16 वर्षाचं संविधान भांडारेकार यांना लाभलेलं, परंतु भांडारेकार एक अवाक्षरही उच्चारत नाहीत, एक प्रश्नही उच्चारत नाहीत स्वामींच्या समोर। असेच खूप पात्र आहेत। नाथोबा आहेत। ज्या नाथोबाकडे बघत असताना स्वामी चक्रधर महाराज या नाथोबांना एकदा हृदयशून्य म्हणतात, परंतु त्या हृदयशून्य म्हणण्यापाठीमागे वेगळा उद्देश असतो। खरंच नाथोबा शून्य आहेत, त्यांच्या हृदयामध्ये विकार नाही, विकल्प नाही, त्यांचा स्वभाव नियंत्रित आहे। शून्यामध्ये जी पोकळी असते, शून्याला जे सामर्थ्य असतं ते सामर्थ्य त्यांनी प्राप्त करून घेतलंय, असा जर आपण अर्थ केला तर ते पात्र आपल्याशी बोलायला लागतं। खूप मुखपात्र आहेत, अडकित वस्तू आहेत, आरसा आहे, आरसा बोलायला लागतो, उखळी बोलायला लागते। श्री प्रभू चरित्रामध्ये उखळी जी आहे, श्री चक्रधर प्रभू चरित्रामध्ये आणि श्री प्रभू चरित्रामध्ये उखळी आलेली आहे। गुरुवर्य बाबाजींनी त्या उखळीचा फार सुंदर संदर्भ दिलेला आहे। ती उखळी म्हणजे काय आहे? तर ते उखळ जे आहे, भगवान गोपाल कृष्णाला
यशोदा मातेनं उखळाला बांधलं आणि ते उखळ त्या काळामध्ये दैनावलं. लोकांना त्याच्यामध्ये धान्य कांडायला सुरुवात केली. धान्य कांडायचे पण ते सगळं काढून घ्यायचे. उखळ म्हणाला, मला कोणी खायला देत नाही, माझ्यामध्ये कुटतात, वरून टोले मारतात, धान्य टाकतात, टोले मारतात, काढून घेतात, मला काहीच राहत नाही. असं दैनावलेला उखळ द्वापार युगातून श्रीकृष्ण भगवंताला बांधून घेतल्यामुळे त्याने यशोदा मातेमुळं ते इतकं दैनावलं की कलियुगामध्ये आलं. आणि कलियुगामध्ये आलं, पश्चातापाने दग्ध झालं. जेव्हा श्री गोविंद प्रभू बाबा आणि श्री चक्रधर भगवंताचा स्पर्श झाला तेव्हा उखळ समृद्ध झालं आणि उखळ पावन झालं. उखळही बोलू शकतं. आरसा आहे, श्री प्रभू बाबांच्या सानिध्यामध्ये आलेला आरसा, तोही बोलायला लागतो. हो आरशामधल्या पररूपाचे स्वरूप पाहतो प्रभू स्वतःचे. आरशामधल्या पररूपाचे स्वरूप पाहतो प्रभू स्वतःचे. आरसा पावन झाला. भगवंत त्या आरशामध्ये पाहतात तर आरसा पावन होतो. भगवंत आपलं रूप त्याच्यामध्ये पाहतात. कमाल आहे. परब्रह्म परमेश्वराच्या सान्निध्यानं प्रत्येक वस्तू पावन होते. माझ्या एका अभंगामध्ये मी लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या स्पर्शानं, परमेश्वराच्या दृष्टीनं, परमेश्वराच्या अंतकरणाच्या आठवणीनं, परमेश्वराच्या शब्दानं परमेश्वर ज्ञानाचं दान करत असतात, लीळेचं दान करत असतात, संबंधाचं दान करत असतात, ग्रहणाचं दान करत असतात. चारही प्रकारे भगवंत दान करतात. मी माझ्या एका अभंगात वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये चारही दान आलेले आहेत. दाताचं हुदानी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर धारेवारी. दाताचं हुदानी स्वामी चक्रधर. चार प्रकारचं भगवंत दान देतात. आणि हे चारही प्रकारचं जे दान आहे ना, याला देत असताना भगवंतानं चार उदाहरणं दिलीत. फार महत्वाची उदाहरणं आहेत. अगदी सामान्य उदाहरणं दिलेली आहेत भगवंतानी. एक कुकडीचं उदाहरण दिलेलं, म्हणजे कोंबडीचं उदाहरण. किती क्षुद्र प्राणी आहे कोंबडी, नाव सुद्धा घेत नाही आपण, नाही. कोंबडीचं उदाहरण भगवंतानी दिलं. दुसरं उदाहरण भगवंत देतात कासवीचं, मासळीचं. दृष्टीद्वारे देतात भगवंत, तर त्याला भगवान श्री चक्रधर प्रभूंनी मासळीचं उदाहरण दिलेलं आहे. अंतकरणाच्या माध्यमातून भगवंत दान देतात, त्याला भगवंतानी कासवीचं उदाहरण दिलेलं आहे. आणि शब्दाच्या माध्यमातून देतात, त्याला भगवंतानी शब्दवेधी रसाचा. असे चार दृष्टांत एकत्रित आणलेले आहेत. लक्षात घ्या. परब्रह्म परमेश्वराचा स्पर्श किती महत्वाचा असतो याचं उदाहरण जर आपल्याला बघायचं असलं, तुम्हाला सांगतो, कुब्जिकेला स्पर्श झाला भगवान गोपाल कृष्णाचा आणि कुब्जिका पावन झाली, धन्य झाली. कुब्जिका जी आहे 90 वर्षाची कुब्जिका, 90 अंशाच्या कोणामध्ये वाकलेली, डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या, वय उताराला लागलेलं, हातापायाला कंपन असलेलं, हातामध्ये कटोरा घेऊन यक्ष कर्दमाची उटी घेऊन कंसाकडे चाललेली आहे. आणि कंसाला ज्यावेळेस ती उटी द्यायची नेऊन, रस्त्यामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं आगमन झालेलं, बलराम दादाचं आगमन झालेलं. आणि बलराम दादाला, कृष्ण भगवंताला बघण्यासाठी त्या माऊलीनं, कुब्जिकेनं आपलं मुंडकं आतमध्ये घातलं गर्दीमध्ये आणि भगवंताला पाहायला लागली. भगवंत रस्त्याच्या मधातून चालतायत दुतर्फा प्रचंड गर्दी आहे आणि मथुरा नगर अगदी
नटून थटून नवरीसारखं सजवलेलं, संपूर्ण नगरीमध्ये तोरणं उभारलेली आहेत, गुढ्या उभारलेल्या आहेत, तोरणं बांधलेली आहेत, गायन करता आहेत, देवलोक वरून पुष्पवृष्टी करते आहेत, सगळीकडे आनंदी वातावरण आहे. आणि भगवंताचं आगमन झाल्यामुळे सर्व लोकांना, मथुरावासियांना असं वाटलं की आता नक्की आपल्यात काहीतरी बदल होईल, आपल्याला काहीतरी मिळेल, चांगलं मिळेल भगवंताच्या आगमनानं. आणि इतक्यामध्ये ती कुब्जिका मुंडकं काढते आणि भगवंताला बघण्याचं चेष्टा करते. खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. भगवान गोपालकृष्णाने तिच्याकडे बघितलं आणि जसं बघितलं तुम्हाला सांगतो तसं भगवंत तिच्याकडे गेले. तिच्या हातामधला कटोरा घेतला, हातामधला कटोरा घेतला, त्या कटोऱ्यामध्ये चंदन होतं, ते आपल्या भालप्रदेशी लावलं, आपल्या गळ्याला लावलं, भगवंतानी दंडाला लावलं तुम्हाला सांगतो, आणि बलरामदादाकडे दिलं. बलरामदादानीही गळ्याला लावलं, कपाळी लावलं, दंडाला लावलं, आणि उरलेलं रिकामं कटोरं भगवान गोपाल कृष्ण तिच्या हातामध्ये देतात. ते कटोरं पाहिल्यानंतर तिला भगवंताकडे बघते, कृष्णा अरे हे कटोरं मी आता कंसाकडे कसे घेऊन जाऊ? कंस काय करतील? मला मारतील बाबा. भगवंत म्हणाले थांब, कंस तुला ओळखणार सुद्धा नाही. भगवान गोपाल कृष्णाने तिच्या पायावरती आपला उजवा श्रीचरण ठेवला आणि आपल्या तर्जनी आणि अंगुष्ठाने तिची हनवटी पकडली, एक झटका दिला, तशी ती कमरीतून एकदम सरळ झाली. तुम्हाला सांगतो सरळ झाली एकदम. बरं नुसती सरळ झाली का? म्हातारी असलेली कुब्जा सरळ झाली हे ठीक झालं, परंतु तिचं वय वरीस 25 ते 27 असं दिसायला लागलं. इतकी तरुण दिसायला लागली. काही गरज नाही, विको टर्मरिक, फेअर अँड लवली, बोरोलिन, बोरो प्लस हे लावायचं कारण नाही आहे, आपोआपच सौंदर्य आलेलं आहे. भगवंताच्या स्पर्शाची किमया, परब्रह्म परमेश्वराच्या स्पर्शाची किमया, त्या किमयेनं अगदी बदल करून टाकला आणि भगवान गोपाल कृष्णाच्या स्पर्शामुळे तिचा उद्धार झाला. लक्षात घ्या, उद्धार झाला ही अलौकिक गोष्ट आहे, पण लौकिक अर्थानं तिच्या सौंदर्यामध्ये बदल झालेला आहे आणि ती सुंदर दिसायला लागली, नाचत जायला लागली, नाचायला लागलेली आहे ती. आणि अक्षरशः भगवंताच्या श्रीचरणावर ते मस्तक ठेवलं आणि आपल्या डोळ्यातून तिने अश्रूचा अभिषेक केला भगवंताच्या श्रीचरणावर. गोपाल कृष्णाच्या प्रभू मी काय होते आणि मला तू काय बनवलंस रे, काय बनवलंस? संत फार सुंदर सांगतात की भगवंत काय करतात, आपण यासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर भगवंत आपल्यासारखं करून टाकतात. सुंदर बनवलेलं आहे, त्याला सुंदर बनवलेलं आहे. आणि या कुब्जिकेच्या घरी भगवान गोपाल कृष्ण 15 दिवस मुक्काम करून आहेत. भगवंताला बोलवलं बलराम दादा, भगवंत आणि उद्धवदेव गेलेले आहेत आणि सुंदर अशा प्रकारे तिचं आदरातिथ्य भगवान गोपाल कृष्णाने 15 दिवस आदरातिथ्य तिचा स्वीकार केलेला आहे. लक्षात ठेवा, भगवंताच्या स्पर्शाची किमया सांगतोय तुम्हाला. महानुभाव पंथामध्ये विशेष नावाचा जो प्रकार आहे, तुम्ही विशेष वंदन करता, तुम्ही प्रसाद वंदन करता, काय भानगड आहे ही? स्पर्श आहे तो. त्या स्पर्शाच्या माध्यमातून भगवंताला आपल्याला द्यायचा आहे. भगवंताने त्याच्यामध्ये मायाशक्तीचा आणि कृपाशक्तीचा निक्षेप केलेला आहे आणि आपल्याला त्याच्यातून मिळतं. एक अलौकिक एनर्जी आपल्याला त्याच्यातून मिळते. त्या संबंधातून, भगवंताच्या त्या स्पर्शातून. किती छोटं उदाहरण दिलेलं आहे. कशाचं उदाहरण दिलं भगवंतानी? कुकडीचं, म्हणजे कोंबडीचं. काय म्हणतात भगवंत? कुकडी असे ती अंडे घाली, ते अशी पाखवा दे, अमृत कळा असे ते संचरे आणि तयातो ती वाढती. पिले वाढतात. कसे वाढतात? पाखवेमुळे वाढतात, प्रेमामुळे वाढतात, स्नेहामुळे वाढतात. पिलांची वाढ होते. कशामुळे होते? स्पर्शामुळे. कुणाच्या स्पर्शामुळे? कुकडीच्या, कोंबडीच्या. काय त्याच्यामध्ये जादू आहे? अमृत कळा या शब्दाचा उच्चार केलेला लक्षात ठेवा. दुसरं दृष्टांत भगवंत देतात दृष्टीसाठी, मासळीचा. मासळी असे ते पाणीयंत वीत वीतू जाय आणि परतवणी त्या ते दृष्टी पाहे. दृष्टीनं पाहत त्या पिल्यांना ती मासोळी जेव्हा बघते तेव्हा तुम्हाला सांगतो
त्याच्या बघण्यामुळे, मासळीच्या बघण्यामुळे त्या पिलांमध्ये अमृत कळेचा संचार होतो असं भगवंत सांगतात. कमाल आहे, कुठून आले? नाही, शास्त्रज्ञ, जगातले शास्त्रज्ञ या दृष्टांताच्या मागे लागलेत आणि शोध करतायत. खरंच असं होतं का? शोध चालू आहे सध्या. खरंच असं होतं का? श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं म्हणजे निश्चित काहीतरी असेल, काहीतरी बदल असेल, आणि शोध चालू आहे त्याच्यावरती. हो, होतं. भगवंतानी सांगितलं, निश्चित आहे. म्हणजे दृष्टीच्या माध्यमातून आपल्याला देता येतं. लक्षात घ्या, आपली दृष्टी कशी असायला पाहिजे. त्या दृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी असते. त्या दृष्टीनं आपल्याला जे पाहतो ते आपल्याला जसं आपलं अंतःकरण असेल तसं दिसत असतं. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला बघता आलं पाहिजे. आपल्याला बघता आलं पाहिजे. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति स पश्यति. मातृवत परदारेषु, दुसऱ्याची स्त्री माते समान. परद्रव्येषु लोष्टवत, दुसऱ्याचं धन माती समान. आत्मवत सर्वभूतेषु, आणि सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आत्मा नावाचं तत्व आहे. य पश्यति स पश्यति, असं जो पाहतो तोच खरा पाहतो. दुसऱ्याला पाहता येत नाही. आम्हाला दृष्टी नाही आहे. आम्ही दृष्टीहीन आहोत. लक्षात ठेवा. डोळे आले म्हणजे दृष्टी जाते. डोळे आहेत म्हणजे सगळं दिसेल, स्वच्छ निर्मळ असं नाही आहे. माऊल्या एक वाक्य उच्चारत असतात पुरुषांबद्दल, मेल्याची नजरच चांगली नाही. काय दिसलं त्या माऊलीला त्याच्या डोळ्यामध्ये? नक्की डोळ्यामध्ये काहीतरी दिसलंय तिला, म्हणूनच ती असं वाक्य उच्चारत असते की मेल्याची नजरच चांगली नाही. म्हणजे नजरेमध्ये गडबड आहे. आलं का लक्षात? मग नजर कशी असायला पाहिजे? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची नजर बघा. बघितलं, लीळा सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी थोडा परामर्श घेणार आहे. लक्षात ठेवा. एकदा वाघिणीकडे बघितलं. वाघिणीनं जेव्हा पाहिलं की बाप माणूस आणि या माणसानं पिलांना जवळ घेतलेलं आहे आणि जवळ घेऊन त्या पिलांना ते खेळवते. माणूस नावाचा प्राणी हा तर सगळ्यात खतरनाक आहे. धावत आली चौताळून वाघीण. जशी आली भगवंताच्या अंगावरती उडी मारणार ती. तिनं बघितलं भगवंताकडे. भगवंताने तिच्याकडे पाहिलं. जसं पाहिलं त्या डोळ्यामधून, त्या नेत्रामधून, भगवंताच्या नजरेमधून त्या वाघिणीच्या लक्षात आलं, अरे याच्या डोळ्यात तर अपार माया आहे. किती खोल डोळे, किती सुंदर आहे, किती सौंदर्य आहे या डोळ्यामध्ये, किती माया आहे. म्हणजे डोळ्यानं पाहता येतं त्या पद्धतीनं पाहिलं तर. याला उदाहरण देताना भगवंतानं क्षुद्र प्राणी याचं उदाहरण दिलंय, मासळीचं उदाहरण दिलेलं आहे. अंतःकरणाद्वारे देतात भगवंत. त्याला उदाहरण देत असताना भगवान श्री चक्रधर प्रभू सुंदर उदाहरण देतात. ते कासवीचं उदाहरण देतात. कासवी ज्याप्रमाणे पिलांना जन्म दिल्यानंतर अंतःकरणानं आठवते, कारण पिले पलीकडच्या थडीवर असतात, कासवी अलीकडच्या थडीवर असते, आणि तेथून तया ते अंतःकरणी आठवी आणि अमृत कळा असे ते संचरे तया तौतीये वाढते. अमृत कळा काय बनगड है? क्या है ये अमृत कळा? नहीं, हमें पता नहीं है क्या है. पुरुषों को पता नहीं होगा अमृत कला क्या है, लेकिन माताओं को पता है अमृत कला. क्या बात है. उनको पता है. क्यों? कि उन्होंने अपने पुत्र को, अपने कन्या को जन्म दिया है. वो उसे स्नेह करती है, प्रेम करती है, और जो जब वो अपने सीने से लगाती है अपने बच्चे को और दूध पिलाती है, स्तनपान करती है, तभी उसको बच्चे की जो परवरिश होती है उससे तो उसको पता होता है माता को अमृत कला क्या है. पुरुषों के भाग्य में ये नहीं है. नहीं है. पुरुषांना नाही कळणार ते, पण मातांना ते कळतं. लक्षात ठेवा. म्हणून अंतःकरणानं जे आठवलं जातं, स्पर्शाच्या माध्यमातून जे आठवलं जातं. स्वामी श्री चक्रधर महाराज बसलेले आहेत. प्रातःकाळची वेळ आहे. स्वामी चक्रधर महाराज परिसराला म्हणजे संडासला जाऊन आले, दिशेला जाऊन आले आणि बसले आसनावरती. आणि मग बाईसाने विचारलं, बाबा आम्ही बाबांचं चिंतन करतो, तुम्ही कुणाचं चिंतन करता? त्यावेळेला भगवंत म्हणाले, बाई आम्ही सकळ जीवाते चिंतू. आम्ही सगळ्या जीवाचं चिंतन करतो. सगळ्या जीवाचं चिंतन भगवंत करतात. विचार करा, त्यावेळेला नरकात असलेल्या जीवाचंही चिंतन आहे. त्यावेळेला सगळ्यांचं चिंतन आहे. हिंदूंचं आहे, बौद्धांचं आहे, जैनांचं आहे, ख्रिश्चनांचं आहे. लक्षात घ्या, सर्व जाती धर्मांचं सगळ्याच जीवाचं चिंतन आहे.
एवढंच नाही, मनुष्य प्राणी सोडून जारद, दांड, स्वेदज, उद्बीज सगळ्या जातीतल्या, सगळ्या ह्याच्यातल्या सगळ्या तृणादिका करून सगळ्यांचं चिंतन आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांचं चिंतन आहे. भगवंत सगळ्यांचं चिंतन करतात. आणि ही एक टॅलिपॅथी याला म्हणतात, टॅलिपॅथी. लक्षात घ्या, तुम्ही जर एका ठिकाणी बसलात आणि चिंतन करत राहिलात, मुलगा जर तुम्हाला विचारून जर गेला गावाला, हैदराबादला गेला, तर तुम्ही असे घरी बसलेले असता आणि तुम्ही चिंतन करता, हे प्रभु मेरा बच्चा गया हैदराबाद, सुखरूप घर लाना उसे, कहीं कुछ गड़बड़ ना हो, गाड़ियाँ बहुत चलती है, बच्चे गाड़ियाँ अच्छे नहीं चलाते, कुछ लोग मद्यपान करके गाड़ियाँ चलाते हैं और स्पीड होती है, कुछ भी हो सकता है, रास्ता है, हे भगवान ऐसी मेरे बच्चे से गलती ना हो, वो भी किसी का एक्सीडेंट ना करे और उसका भी ना हो, प्रभु उसे घर में ऐसे लाओ जैसे गया ही न हो. ती चिंता करते, इथे चिंतन करते आपल्या बालकाचं. हे सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सुंदर असं वर्णन करतात एका साध्या गोष्टीमधून. अंतःकरणानं कासवी आठवते याच्यावर. लीळा चरित्रामध्ये असे अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. 114 दृष्टांत आहेत. या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला भगवान श्री चक्रधर प्रभू अगदी गोष्ट सांगतात आणि ते सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न करतात. गोष्ट साधी असते. गोष्ट कशी असते? साधी असते. तुम्हाला सांगतो, मी गोष्टच सांगणार आहे, तुम्हाला बोर करणार नाही आहे. गोष्ट अगदी साधी असते. एक आतला असतो, एक बाहेरचा असतो आणि एक उंबऱ्यावर बसलेला असतो. मग आता घरामध्ये बसलेला असतो ना, त्याला बाहेर काय चाललं कळत नाही. जे बाहेर बसलेलं असतं त्याला आत काय चाललं कळत नाही. पण जे उंबऱ्यावर बसलेलं असतं ना, त्याला आत काय चाललं ते कळतं, बाहेर काय चाललं ते कळतं. कारण ते आतही पाहतं आणि बाहेरही पाहतो, कारण ते उंबऱ्यावर बसलेला असतो. 3 दृष्टांत सांगितले स्वामींनी, फार सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे आतमध्ये असतं, समजा पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर मालकानं पत्नीला सांगितलं, चहा मांड बरं. आमच्याकडे असंच म्हणतात मराठवाड्यात, अरे चहा मांड ना, पाहुण्याला कळत नाही तुम्हाला. मग ते चहा मांडणार. आता चहा मांड म्हणून सांगितलं, ऑर्डर तर सोडली, पण आतमधल्या माणसाला माहितीये की डब्यातली साखर संपली. बाहेरच्याला माहितीये का? अजिबात नाही. आतमध्ये दूध राहिलं नाही शिल्लक, हे आतल्याला माहितीये, बाहेरच्याला माहितीये का? नाही. मग आता किती चहा मांडायचा, किती कप मांडायचा, हे आतल्याला माहितीये का? ऑर्डर आली, चहा मांडा, पाहुणे आले, पण किती आहेत हे बाहेर बसलेलं पोरग एक त्याला माहिती आहे. काय मग त्याला विचारावं लागेल बाहेरच्याला, किती पाहुणे आले सांग रे बाबा, चहा तितके कप मांडायला. नाही तर पाहुणे यायचे 10, आपण मांडायचे 2च कप. काय चमच्यान द्या चहा, बिघडलं का? नाही का? पण ते उमऱ्यावर जे बसलेलं असतं ना, एक पोरगा असतं खोडकर, ते बसलेलं असतं उमऱ्यावर. मग आतमधून माय म्हणती, आई आपण त्या पाहुणे किती आले सांग ना, मी आली. तेव्हा आई 10 आहेत, 10 पाहुणे किती आहेत? 10. कोणी सांगितलं? उमऱ्यावरच्यानी सांगितलं. बरं आतमध्ये ती काय सांगती? मेल्या 10 लोकांना दूध नाही ना, दूधानं संपणार तरी. कोणामुळं कळलं? उमऱ्यावर जे बसलेलं आहे ना त्याच्यामुळं कळलं. आतमध्ये दूध नाही. पा काय गडबड आहे. आपल्याला दृष्टांत समजून घ्यावं लागतो अगोदर. आता सिद्धांत सांगत असताना भगवंतानं सांगितलं की परदृश्य, अवरदृश्य, परावरदृश्य असे परमेश्वराचे अवतार असतात. तो सिद्धांत पटवून देण्यासाठी भगवंताने हे 3 दृष्टांत सांगितले. अशा खूप गोष्टी आहेत. माकोड्याचा दृष्टांत आहे, रुमण्याचा दृष्टांत आहे, फार सुंदर आहे. असे लीळा चरित्रामध्ये अनेक दाखले आहेत, अनेक उदाहरणं आहेत.
खरं तर कथा म्हणजे काय असतं? कथा म्हणजे माणसाच्या जीवनाची व्यथा असते, थोडक्या शब्दामध्ये मांडलेली, आणि ती व्यथा तो कथन करत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू रात्रभर कथा सांगतात. रात्री परावर कथा कथिता उजेडे, तै विस्मिते मुनिवरे पुशिजे प्रभूते. सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाते. सांग, एकच सूर द्या मला, एकच सूर, पट्टी, दोनचीच पण पट्टी द्या नुसती. बंद करून. परावर कथा कथिता उजेडे, तै विस्मिते मुनिवरे पुशिजे प्रभूते. सामर्थ्य वेदक महा निज दर्शनाचे, सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे. भगवान श्री चक्रधर प्रभू रात्रभर कथा सांगतात. आणि ही जी कथा आहे, ही कथा ऐकण्यासाठी आपल्याला भगवान श्री चक्रधर प्रभू प्रवृत्त करतात. नागदेव आचार्याला सांगतात, परावर कथा सांगतात, अलीकडची सांगतात, पलीकडची सांगतात. कथा वेगवेगळ्या आहेत. कथा दुःखाची कथा आहे, कथा राजाची आहे, राणीची आहे, नाही का. वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या कथा आपण ऐकत असतो. लहानपणी परीकथा ऐकलेली असते, मोठ्यापणी लहानपणी आपल्याला असं वाटतं परीला पंख आहेत, अमकं आहे, टमकं आहे, युं आहे, त्यों आहे. सगळं ते काल्पनिक जग असतं आणि सगळ्या त्या काल्पनिक जगामध्ये आपण नांदत असतो मायबाप हो. म्हणून ही कथा जी आहे आपल्या जीवनाची व्यथा समजून सांगणारी अशा अनेक कथा लीळाचरित्रामध्ये आलेल्या आहेत. या लीळाचरित्रामधल्या काही कथा आपण फोकस जर केल्या आणि त्याचं जर चिंतन केलं वेगवेगळ्या प्रकारामध्ये, तर मला असं वाटतं आपल्याला लीळाचरित्र असं एकदा नव्यानं पुन्हा ऐकायला भेटेल आणि पुन्हा ते आवडेल. कशा प्रकारे? तर कथेनं माणूस दुरुस्त होतो. विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण आहे आणि त्या विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणानं एका राजाच्या 4 मुलाला शहाणं केलं कथा सांगून, फक्त कथा सांगून. लक्षात घ्या, म्हणजे कथा इतकी जबरदस्त असते. तर त्यानं कसं शहाणं केलं? त्यांनी विडा मांडला होता त्या राजाने, की कोणी माझ्या पोराला जर राज्यगादी करण्याच्या योग्य, जर राज्य करण्याच्या योग्य जर केलं, त्याला ज्ञान देऊन, तर मी त्याला अर्धराज्य देईल. विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाने तो विडा उचलला, सांगितलं तुझ्या पोराला शहाणं करतो. पोरं इतके मठ्ठ होते, अडाणी होते, एकदम त्यांना काहीच कळत नव्हतं. अशा पोरांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि फक्त गोष्टी सांगितल्या, फक्त कथा सांगितल्या. ते पंचतंत्र नावाचं जे कथा आहे त्या कथेच्या माध्यमातून त्यांनी त्याला दुरुस्त केलं, त्या मुलांना राज्यगादीच्या योग्य केलं. काय सांगितलं? काही नाही, साध्या साध्या कथा सांगितल्या, जनावरांच्या कथा सांगितल्या, नाही का, सगळ्या कथा सांगितल्या त्यांनी. आणि ते कथा सांगून त्याला दुरुस्त केलेलं आहे, चांगलं त्याचं बुद्धी वाढवलेली आहे, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. कथा सांगून भर पडू शकते हो, कथा सांगून भर पडू शकते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 114 दृष्टांत सांगतात आणि त्याचा सिद्धांत पटवून देतात. हेच तर आहे. श्री चक्रधर भगवंत हे पहिले कथाकार आहेत मराठीतले, महाराष्ट्रामधले पहिले कथाकार. लक्षात ठेवा, श्री चक्रधर भगवंत कथा सांगतात, तर ज्याला जशी पाहिजे तशा प्रकारची कथा सांगतात चक्रधर भगवंत. छोटी धानाईस आहे, या छोट्या धानाईसाला अगदी छोटी कथा सांगतात. ती सांगत असताना श्री चक्रधर भगवंत माहिमभट्ट पुढे नाही आहे भगवंताच्या. कावळ्याचे घर सेनाचे, साळेचे घर मेनाचे. पुढे पावसाळा आला, पुढे काय झालं? कावळ्याचं घर वाहून गेलं आणि साळेचं घर राहिलं. अशी छोटी कथा, नाही का, हसण्यासाठी, हसवण्यासाठी भगवंताचा अवतार झालेला आहे. लक्षात घ्या, सतत जीवाना हसत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. कैवल्यामध्ये हा आनंद आहे, तो कधीच नाराज होणार नाही, तो कधीच रडणार नाही, तो कधीच कुडणार नाही, तो कधीच सडणार नाही. यासाठी ती कथा भगवंत सांगत असतात. म्हणून त्या विष्णू शर्म्यानं त्या 4ही मुलांना राज्यगादीच्या योग्य केलं, ती फक्त कथा सांगून. कशी कथा असेल ती? कुठली कथा सांगितली? एक सोपी गोष्ट सांगतो त्यातली कथा आणि मी कथेला सुरुवात करतो. एकदा काय झालं म्हणे, विष्णू शर्मा सांगतो बरं का. एकदा काय झालं म्हणे, सिंहाला त्याच्या पत्नीनं असं म्हटलं म्हणे, महाराज तुमच्या तोंडाचा वास यायला लागला हो. कथा सुरू झाली बरं का बारीक. महाराज तुमच्या तोंडाचा वास यायला लागला, तुम्ही कशानं ब्रश करता?
कोलगेट न करता का क्लोजअप न करता का तुम्ही तंबाखू न करता का राग घेता कशानं तोंड घासता? आता त्याला वाईट वाटलं की आपली पत्नी आपल्याला असं बोलते, हे तर फार बेकार झालं. पण आता काय करण बिचारा, पत्नी आहे, पत्नी पुढं काही चालत नाही माणसाचं. तो गप बसला, काही बोलला नाही. मग सभा भरली, सभेमध्ये गेला, तिकून आलं हरिण. हरणाला विचारलं, हरणा इकडे ये. म्हणले काय महाराज नमस्कार, कस काय चाललंय, बरं आहे का? म्हणले बरं आहे ते राहू दे, पहिलं एक काम सांग, माझ्या तोंडाचा वास येतो का? आता ते आलं जवळ, वास घेतला. हो म्हणले महाराज वास येतो. आता एवढं ठीक होतं, अरे वास येतो, नरकाड्यासारखा वास येतो म्हणले महाराज. आता हे जास्तच झालं नाही का? वास येतो म्हणलं ठीक आहे, एवढा राग आला. अरे माझी बायको म्हणते तर म्हणते, तूही म्हणायला, मी या जंगलाचा राजा, त्याला मारला पंजा, मारून टाकलं. हरिण घाबरलं ना, मेलं ते हरिण. सस दुरून चाललं होतं, सशानं पाहिलं, पळायला लागलं सस. आवाज दिला राजाने, ऐ सशा इकडे ये. सस घाबरत घाबरत आलं. काय महाराज? म्हणे माझ्या तोंडाचा वास येतो का रे? याला वाटलं खरं बोललं बरं का, ते मेलं. अवघड काम आहे, आपण खरं नाही बोलायचं, खोटं बोलू. म्हणे महाराज तुमच्या तोंडाचा वास येतो असं कोण म्हणतं? अजिबात वास येत नाही, आणि येतच असल तर आत्तासारखा वास येतो म्हणे. आता हे जास्तच झालं. का रे म्हणे, ते हरिण बोललं ते खोटं बोललं. माझी पत्नी वास येतो म्हणते ते खोटं बोलते, तुतलंही शहाणा झाला, मारली छाप, पटकन मारलं त्याला. आता हे बिघडलं काम. कोलं चाललं होतं दुरून, ऐ कोला इकडे ये. तो घाबरत घाबरत आलं. काय महाराज काय म्हणता, कशाला बोलवलं? माझ्या तोंडाचा वास येतो का रे? यानं पाहिलं, खरं बोललं तरी मरते, खोटं बोललं तरी मरते. आता खरी गंमत आहे बरं का. ते म्हणते महाराज काय झालं सांगू तुम्हाला. काय झालं? चिंतनीच्या कार्यक्रमात गेलतो आणि तिथं म्हणे पाणी पिलो आणि त्यानं झाली मला सर्दी. आणि सर्दी झाल्यामुळं काय झालं म्हणे, मला कशाचाच वास येईना ना, नाकच बंद झालं, बोलता बी येणं म्हणे. म्हणे येडं कुठलं. दिलं हाकलून, हाकललं तर हाकललं, जीव तर वाचला का नाही? विष्णू शर्मा असा मधला मार्ग सांगतो की मोठ्याच्या तोंडापुढे जाऊ नये. गेलं तर सत्य बोलायचं असेल तर कसं सत्य बोलावं नाही का, हे समजून सांगतो तो. किंवा ते गरजेचं नसेल तर असत्य बोलू नये, सत्य बोलू नये, मधला मार्ग काढावा, आपल्याला वाचायचा. सुंदर अशा प्रकारच्या कथा त्यांनी सांगितल्या. लीळा चरित्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो, या नांदेडची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नांदेडला आले. आता नांदेडला आले तर मग ते गोपाळ आहेत की नाही, गोपाळ, ते गोपाळ चावडीला भगवान श्री चक्रधर प्रभू तिथे आले आणि गोपाळ खेळायला लागले भगवंतासोबत. मग खेळता खेळता प्रत्येकजण भगवंताच्या पाठीवर बसून घ्यायचा भगवंताला. डाव असा होता की पाठीवर बसवायचं, राज्य आलं त्यांनी पाठीवर बसवायचं दुसऱ्याला आणि दूर न्यायचं जिथपर्यंत, म्हणजे काहीतरी ते विशिष्ट ठिकाण तिथपर्यंत न्यायचं आणि तिथं गेलं की सोडून द्यायचं. आता ते पाठीवर बसवायला लागले पोरं राज्य आल्यावर, पण पाठीवर बसवलं तर देवाला उतरवच ना, देव हलके उतरच ना, ते तिकून तिकडेच पळायचं तिसरीकडंच, पुन्हा तिकून तिसरीकडे पळायचं, ते उतरायलाच तयार नाही. मग दुसरं त्याला काय म्हणतंय बरं का, अरे काय करायलास ना, कळणं आलंय त्याला, घेऊन चाललंय तिकडं, अरे इकडे ये की. ती म्हणते उतरव की, मी घेतो देवाला माया पाठीवर, म्हणजे पाठीवर घेतो की मी. ते म्हणते नग नग, मला सोडूच वाटणं आलंय रे, इतकं चांगलं वाटायलंय, हलकं वाटायलंय हे देव, एकदम हलकं. मग त्यानं बळजबरी देवाला उतराव, आपल्या पाठीवर घ्याव आणि त्याने फिरत बसाव. बस देवाचं एका पाठीवरून उतरणं, दुसऱ्याच्या पाठकुळी बसणं, दुसऱ्याच्या उतरणं, तिसऱ्याच्या बसणं, आणि ती फिरायलेत. माईस कडू असा आनंद भेटला नाही रे कधी. गप्पा करायलेत. देव तिथून निघून गेले आणि हे गप्पा करायले, त्यांच्यामध्ये जेवले सुद्धा भगवंत. हा काय भाग्य आहे त्यांचं. आणि देवा
भूक लागली नाही तुम्हाला खेळून खेळून? म्हणले लागली की, पण कोणी जेवायला दिल्या हो जेवा. बसा की आमच्या संग, इंग ठेसा हाय, भाकर बी हाय, आणि लाडू बी दिलाय मायनं, आणि खा की आमच्या संग मग थोडं. आणि देवासंग जेवले मस्त पैकी सगळे गोपाळ. भगवंत तिथून निघून गेले नाळेश्वरला. आणि गेल्यानंतर एक संन्यासी आलेला आहे आणि यांच्या गप्पा चालल्या. माईस बा, ते देव बसले ना माझ्या पाठीवर, अरे उतरू वाटणं गेलं र, लईच मजा वाटू लागली. कळच ना गेलो, हलकं 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 वाटू लागलं, आणि ते पाठीला असं गुदगुल्या केल्यासारखं होऊ लागलं. दुसरं, होय रा मी बी तसंच केलं, मलाही तसंच होऊ लागलं, असं आनंद वाटू लागला. ते संन्यासी विचार करतो, आनंद नावाची भानगड हे लेकरं गुरं राखणारे यांना कशी काय कळली? का रे पोरं हो, हे काय विचार करायला तुम्ही? कुठले देव, कोण पाठीवर बसले होते, कसला आनंद? मग त्यांनी सांगितलं, अहो इथं देव आले होते, आमच्यासोबत खेळले म्हणा, आम्ही खेळलो बऱ्याच वेळ, आणि पाठीवर घेऊन फिरायला लागलो आम्ही, आम्हाला उतरूच वाटणं गेलं त्या देवाला. काय सांगू तुम्हाला, माय चांबा. कुठे गेलेत र? इकडे गेलेत, ते नाळेश्वराकडे गेलेत. आणि मग तो जातो देवाच्या दर्शनाला. अशा जर लीळांचं आपण संकलन केलं आणि त्या भाषेमध्ये, त्या प्रांतीय भाषेमध्ये आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला, तर ती लीळा लोकांना आवडेल, लोकांना बरं वाटेल. म्हणून लीळा चरित्रामध्ये अशा अनेक लीळा आहेत. भगवंत इकडे ओरंगल प्रांती आलेले आहेत, आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला सांगतो, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या तेलंगणामध्ये आले, अनेक भक्तांच्या घरी गेलेले आहेत, आणि एका तैल्यकाराच्या घरी भगवंत गेले. बरं, थंडीचे दिवस, देव गेले एका ब्राह्मणाच्या घरी, आणि त्या ब्राह्मणाला महादेवाची भक्ती. बघा काय त्याचं भाग्य बिचारायचं. आणि देव त्याच्या घरी त्याची पत्नी झोपलेली, तिच्या अंगावरचं पांघरून आपल्या अंगावर घेतलंय देवानं. आता भगवंत निर्विकार तिच्या पाठीला पाठ देऊन बसली, झोपलेत. तिच्या लक्षात आलं, हे कोण झोपले माय? गडबड झाली तिची. आता ती जर मराठी बोलल, इकडची आंध्रामधली असेल आणि मराठी बोलल, तर तिला कसं बोलावं लागल, किंवा ती कशी बोलल? अय्यो, हे कोण बापा, माझ्या पाठी मग येऊन झोपलं की हो, नाही कोण आलंय बाई? दचकून उठली, बाहेर गेली, कल्ला केला. सगळ्या आसपासचे लोक झाले, काय झालं, काय झालं, बोल की बाबा, माझ्या घरामध्ये कोणतरी आले की हो, कोणतरी दादा कुठला तरी आलाय बाबा, घरामध्ये घुसलं की हो. लोक म्हणले, कोण घुसला? बघा की. बाकीचे म्हणले, अरे बोल बाकी ना त्याला, ते जाऊन बसले तिकडं नदीवर, जाऊन बसले, ते बसले महादेवाला धरून, तिथं बसले त्याची पूजा करत, त्याच्या घरामध्ये घुसलं की हो कोणीतरी. लोक म्हणले, आता काही बरी गोष्ट, गेले त्याला बोलवायला. आता ते कट्टर महादेवाचं भक्त होतं, मग ते आपला आराधना करायले महादेवाची, ते काय स्तोत्र वगैरे काहीतरी म्हणायले, त्याचं चालू. आता त्याचं चालू असताना तुम्हाला सांगतो, त्याला म्हणायलेत, ए बाबा, अरे तुझ्या घरी कोणतरी आला म्हणा, दादूला घुसला म्हणा तुझ्या घरामध्ये की हो, आणि तू बसलं की इथं महादेवाला धरून, चल की तुझ्या घरी. ते शांतपणे काय म्हणते, 2-4 वेळेस झालं, मग ते म्हणते, बायको कोणाची हो, तुमची की माझी? लोक म्हणले, तुमचीच. घर कोणाचं हो, तुमचं की माझं? लोक म्हणले, घर तुमचंच. आणि मग घरामध्ये घुसला माणूस, तुमच्या की माझ्या? लोक म्हणले, तुमच्याच. मग तुमचं काय गेलं की हो बापाचा, बसू दे की हो. लोक म्हणले, मर्दे, याला चांगलं सांगायचं ते ऐकत नाही. तुम्हाला सांगतो, भक्ती करत असताना कशातच लक्ष नसलं पाहिजे, भक्तीतच असलं पाहिजे, हे त्या माणसाकडून शिकावं. कमाल आहे की नाही? आणि मग तो येतो, त्याला मग नंतर त्याची पूजा वगैरे झाली की घरी येतो, आणि त्याची बायको बाहेर
आली की ती रडायला लागली. अयो कोणीतरी आलं की हो घरामध्ये. अय गप बसा ह्या बडवडा नको करू. बघतो की मी आलो की आता आता काय चिंता करते, रडून काय करते. कुठेची तलवार काढली. स्वामी श्री चक्रधर महाराज तसे झोपलेले, अंगावरती ते पांघरुण आहे. आता माणसं पहा कशी आहेत. अंगावरचं पांघरुण खसकन ओढलं. वडल्या भगवान श्री चक्रधर प्रभूंनी त्याच्याकडे बघितलं. जसं बघितलं तसं त्याला भगवंताच्या डोळ्यामध्ये अपार प्रेम दिसलं. देवाचे पाय पकडले. अय्यो माझ्या घरी माझं सोमनाथ आलो की हो, माझं मल्लीनाथ आलं, माझं देव आलं. ये लोक येड, लोकाला कळत नाही बघा. भा इल्ला लोक येड किंवा माझं देव आलं, माझं साक्षात मल्लीनाथ आलं. अगं एके पकड की देवाचे पाय, जातील 1000 जन्माचे पाप नासून की धुई की देवाची पाय. येड तुला बी कळत नाही की घरी देव आला आपल्या. मला सांगा, ही लीळा या पद्धतीनं लोकांपर्यंत नेली तर लोकांना ती लीळा नक्कीच आवडेल, लोकांना आनंद वाटेल. अशा अनेक लीळा आहेत, अनेक लीळा आहेत. ज्या लीळा आपण परत परत ऐकतो किंवा त्या भाषेमध्ये त्या बोली भाषेतून जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला कसं वाटत असेल नाही का. आमच्या मराठवाड्यामध्ये एक लीळा घडलेली नाही का, धांदूल मोक्ष कथून. ते धांदूल दादा आणि त्या धांदूल दादाला त्याचं शेत, आणि त्या शेतामध्ये बरं निब्बर माणूस आमच्या मराठवाड्यातला, शेतामध्ये आलं इंद्राचा ऐरावत हत्ती. मग ते कापूस खाऊन घेतला त्यांनी आणि मग हे चिडलं. कोण? धांदूल दादा. चिडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघायला गेलं. म्हणलं काय बा कोण आले काय माहिती, काय झालं कसं काय करावं काय करावं. मराठवाडी भाषेमध्ये ही जर लीळा सांगितली खूप लोकांना पटते नाही का. त्यानं ते शेपूट पकडलं आणि ते स्वर्गात गेलं. लीळा खूप मोठी आहे. स्वर्गात गेलं, इंद्रानं बघितलं, कुठून आले कसं काय आले, यांचं स्वागत करा, यांना बसायला द्या. ते चिडलं ना, पायात खेटर, खांद्यावरती घोंगडी, हातात काठी, ते तसंच आलं वरी आलं. ते इंद्र भाऊ, अरे तुला काय कळतं का नाही भाऊ, अरे मसरू सोडून दिला मोकळं शेतामध्ये, किती नाश केला कापूस, समजत नाही तुला, कष्ट करावं लागतात आम्हाला. खूप सुंदर वाटेल ती लीळा. अशा अनेक लीळा आहेत. अनेक बोलीभाषेमधून त्या लीळा वेगवेगळ्या बोलीभाषेतून सादर करता येतात, लोकांपर्यंत त्या नेता येतात. अशीच माहेर नावाचा माझा कथासंग्रह आहे. खूप चालली ती कथा महाराष्ट्रामध्ये, खूप चालली. त्या कथासंग्रहामध्ये मातंगाचा लाडू अशी एक कथा दिलेली आहे मी. त्याच्यामध्ये माहेर म्हणजे सर्वज्ञ श्री गोविंद प्रभूंच्या सान्निध्यामध्ये आलेली सावळापूरची सून अशी ती कथा आहे. ती कथा आज जवळजवळ 2 वर्ष झाले त्या कथेला मी सादर केली नाही कुठे. खूप सुंदर कथा आहे. ही कथा कशी निर्माण झाली, गुरुवर्य बाबांजी सोबत मी रुद्रपूरला गेलो, साहित्य संमेलन होतं आणि त्या ठिकाणी मी पहिली कथा सांगितली, वचिष्ठ लवणाख्यान. लोकांना कथा सांगा म्हणायचं तर लोकांनी त्या ठिकाणी प्रवचन करायचे. बाबा म्हटले काय करावं, लोकांना जसा विषय पाहिजे तसा कळत नाही, तसं सांगता येत नाही. बाबांचं खरं होतं. बाबा अनेक बाजूनी आम्हाला आकार देण्याचा प्रयत्न करतात, परंतु आम्ही बेढब आणि बेढबच राहतो. बाबा सुरेख मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतात. सतत 27 वर्ष झाले बाबा प्रयत्न करतात की अनेक वक्त्यांना वेगवेगळ्या
साच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांना ढाळून त्यांना त्या पद्धतीचं प्रवचनासारखं असावं, व्याख्यानासारखं असावं, कथाकथनासारखं असावं, कीर्तनासारखं असावं. सगळे वेगवेगळे विषय आहेत. परिसंवादासारखा असावा. पण हे सगळंच एकत्र होऊन जातं आणि आपल्याला कळत नाही. तर वचिष्ठ लवण आख्यान ही कथा माझ्याकडे बाबा म्हटले होते आणि तिथे सतीश तराळ म्हणून आले होते, उत्कृष्ट कथाकार, आणि त्यांनी एका कुष्टियाची कथा सांगितली होती. आणि ती सांगितल्यानंतर मला गुरुवर्य बाबाजी म्हणाले, बुवा तुम्ही काहीच बोलू नका, कारण याच्यानंतर तुम्हाला बोलता येणार नाही. म्हटलं खरी गोष्ट आहे बाबा, पण मी बोलणार तरीसुद्धा 10 मिनटं का होत नाही, पण मी बोलतो, ही कथा सांगतो. आणि मग मी ती कथा सतीश तराळची ट्युनिंग घेऊन लगेच तिथे ती सादर केली. आणि तिथे सादर केल्यानंतर बाबालाही थोडं बरं वाटलं. आणि त्यानंतर तिथे स्थानवंदन करायला गेल्यानंतर लेखी जावाया ते बोळावणे हे स्थान आहे. आणि तिथे गेल्यानंतर ते स्थानवंदन करत असताना मला असं वाटलं की ही सुंदर कथा होऊ शकते. आणि ती कथा मी तयार करण्याला सुरुवात केली. आणि ती कथा डोमेग्रामला प्रथम सादर केली बाबांच्या समोर. ती कथा 45 मिनटं चालली. अक्षरशः सगळ्या माणसांना आनंद वाटत होता ती कथा ऐकत असताना. अशी ती कथा मी इथे सादर करतो. तुम्ही थोडं फ्रेश व्हा, मोकळं व्हा. आणि मी बाबा आहे किंवा प्रवचनकार आहे असं डोक्यातलं काढून टाका. आणि एक कोणीतरी आलेला आहे गोष्ट सांगतोय असं डोक्यात धरून तुम्ही ऐका. मी सांगण्याचा प्रयत्न. सावळापूर नावाचं एक सुंदर असं गाव होतं. आणि त्या गावामध्ये एक सासूरवाशीण सून राहत होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धुणी भांडी करणं, स्वयंपाक करणं हा सगळा तिचा उपद्व्याप. दररोजचं सगळं स्वयंपाक करायचा, धुणी भांडी करायची, दररोज काम, सारवण सुरवण अनेक प्रकारची कामं ती करायची. कामानं माणूस मरत नाही, पण कोणी प्रेमाचे 4 शब्द बोलले तर माणसाला बरं वाटतं, माणसाला बळ येतं असं तिला वाटायचं. आपल्या सासूनं आपल्याशी प्रेमानं बोलावं, आपल्याकडून काम करून घ्यावं आणि काम करून घेऊन आपल्याला प्रोत्साहित करावं असं तिला वाटत होतं. पण असं होतच नव्हतं. तिला सासू बोलायची, टाकून बोलायची. तिला बोलत असताना ती आपिशी म्हणायची, आपिशा पायाची म्हणायची, फुटक्या नशिबाची म्हणायची, कम नशिबी म्हणायची. अशा प्रकारे अनेक प्रकारे तिला दूषण देत होती. आणि हे देत असताना तिला वाईट वाटायचं. त्या माऊलीला प्रचंड वाईट वाटायचं. पण काय करेल, सून आहे आणि सुनेनं कसं जगावं, असं जगावं की तसं जगावं हे तिला कळत नव्हतं. खूप काम करायची ती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचा हात थांबत नव्हता. काम संपत नव्हतं, काम तर दिसत नव्हतं, परंतु ती सतत कामामध्ये असायची. आणि संध्याकाळी शेवटी ज्या वेळेला सगळ्यांची जेवणं संपल्यानंतर, जेवणं सगळी झाल्यानंतर, भांडी धुवून टाकल्यानंतर, ती फळीला लावल्यानंतर मग उरलेलं जे आहे ती खायची. खरकटं किंवा शिळं जे असेल ते खायची. आणि कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यात ती आपलं अंथरूण बारकी टाकायची आणि खाली कलंडायची. तेव्हा कुठं तिला थोडासा वेळ मिळत होता विचार करण्यासाठी. खाली पडायची आणि मग ती विचार करायची. आपण जेव्हा आपल्या आईवडिलांच्या घरी होतो, आईवडील कसले आपल्याला त्यांनी सांभाळलेलं, मानलेली लेकच त्यांनी. आपल्याला त्यांनी लहानाचं मोठं केलं, तिथं तरी खूप बरं होतं, चांगलं होतं. पण जेव्हा आपण सासऱ्याच्या घरी आलो तेव्हा वेगळे स्वप्न होते आपले. आपल्याला असं वाटायचं की आपण सासऱ्याच्या घरी आल्यानंतर आपल्याला खूप सुख मिळेल, आनंद मिळेल, सगळे आपल्याला चांगलं बोलतील, आपण चांगलं वागू, सगळ्यासोबत चांगलं राहू. पण काही नाही, सगळे आपलं स्वप्नवत झालं, आपल्याला कशाचंच सुख मिळालं नाही अशी ती विचार करायची. आणि पडल्या विचार करत करत कधी तिचा डोळा लागल्या जायचा तिला समजत नव्हतं. अशीच एकदा ती स्वयंपाक करून जेवण करून राहिलेलं खाऊन खाली पडली आणि झोपल्यानंतर विचार करू लागली. खरंच ज्यांनी आपल्याला सांभाळलं ते आपले आईवडील मानलेले राधाबाई आणि रामराव पाटील. किती चांगलं होतं त्यांचा संसार. त्या संसारात आपलं आगमन झालं, आपण तिथं गेलो, तिला ते स्वप्न सगळे पडायला लागले. रामराव पाटील, या रामराव पाटलाच्या सावळापूरच्या जवळच असलेलं एक छोटं गाव. त्या गावामध्ये 200 घराची लोकवस्ती, 2-3 चिरेबंदी वाडे,
बाकी सगळ्या झोपड्याच. एक ब्राह्मणाचं घर, त्याचेच 2-3 घरं झालेले, अशा प्रकारे छोटंसं गाव. त्या गावाला नाही म्हणायला एक पक्की अशी विहीर होती जी बांधलेली. त्या विहिरीनं 200 वर्षाचा इतिहास त्या विहिरीला होता आणि ती विहीर त्या सर्व गावाच्या त्या घटनांना साक्षीदार अशी एक ती विहीरच होती. त्या गावामध्ये तिचा जन्म झालेला ब्राह्मण कुळामध्ये. परंतु रामराव पाटील यांचा खूप दरारा त्या गावामध्ये. रामराव पाटील पायामध्ये बूट असलेले, खांद्यावरती सेला, डोक्याला पागोटं, उंचपुरा माणूस, भरदार अशी बांधा त्या माणसाचा, पिळदार मिशा, आवाज असा घोगरा, असे रामराव पाटील त्या गावाचं भूषण होते. लोक त्यांना दुरून पाहिल्यानंतर नमस्कार पाटील असं म्हणायचे, रामराम पाटील असं म्हणायचे. गावात त्याचा दरारा. माय माऊल्या पाटील बघितले की पायातल्या चपल्या हातात घ्यायच्या आणि डोक्यावरचा पदर पुढे करून पाटलाच्या समोरून निघून जायचा, असा त्यांचा दरारा. हे रामराव पाटील एकदा दुपारी जेवण केलं आणि पत्नीला म्हणाले, मी शेतात जाऊन येतो, वावरात जाऊन येतो. पत्नी म्हणाली ठीक आहे. पत्नी काय उत्तर देईल याच्या अगोदरच रामराव पाटील बाहेर निघाले आणि शेतात जायला गावातून चालले. गावामध्येच एका ब्राह्मणाच्या घरामधून आवाज ऐकू येत होता. एका छोट्या बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्या रडणाऱ्या बालिकेच्या आवाजाबरोबरच एका स्त्रीचाही कर्कश आवाज येत होता. कायले वड्डून राहिली व पोट्टे, वड्डू वड्डू खराब करतं गळा, मायबापाला तुनं खाऊन घेतलं आणि आमच्या नशिबाली आली. आता का करावं देवा, आमचं नशीबच फुटकं, हे आमच्या नशिबी आली. माये मेली, बापही मेला, कशी फुटक्या नशिबाची आहे. वड्ड तर कायले, चुपचाप बसणं. रामराव पाटलानं तिचे शब्द ऐकले आणि रामराव पाटील त्या भटजीनबाईच्या घरी गेले. बघितलं तर ती भटजीनबाई खाली अंथरुणावर असलेल्या छोट्या बालिकेला बोलत होत्या. रामराव पाटील म्हणाले, भटजीनबाई, लेकराले कायले बोलू राहिले, त्याले का समजते लेकराले? त्याला काही कळते का? लहान लेकरू आहे, नुसाती पोर आहे, तिचे मायबाप नाही तिले, म्हणून तुम्ही असे बोलून राहिले का? अरे मुलं म्हणजे देवाघरचे फुलं राहते, त्याला सांभाळलं पाहिजे आपण. भटजीनबाईनं डोक्यावरचा पदर पुढे केला आणि पाटलाला बोलायला सुरुवात केली. पाटील, तुम्हाला सांगू का, खरं सांगतो, राग नका येऊ देऊ. आमच्याच घरी 2 पोरं आहे आणि आता काट्टी आली दुसरी, दुष्काळात 13वा महिना, काय करावं आम्ही? भिक्षा मागायला जावं लागते, भिक्षा मागून आणलेलं खावं लागते, इले खाऊ घालायचं, लोक या भिक्षाही देत नाही बरोबर, काय करावं आम्ही? असं ती म्हणत आहे. आणि तुम्हाला तर पोर नाही रामराव पाटील, लेकबाळ नाही ना, मग इलेच घेऊन जा तुम्ही सांभाळणं, ते नाही होणार तुमच्याच्यानं, तुम्हाला ते नाही पटणार, बोलायला बरोबर होते. रामराव पाटलाला काय वाटलं काय माहिती, पटकन त्यांनी सांगितलं, द्या बरं इकडे ती पोरगी. रामराव पाटलानं ती पोरगी घेतली आणि आपल्या जवळ घेतली. त्या लहानशा बाळानं, त्या लहानशा लेकरानं, 12-13 दिवसाची ती छोटी मुलगी रामराव पाटलाकडे बघितलं आणि हासरं मुख केलं. रामराव पाटलालाही बरं वाटलं. तसेच मागल्या पावली घरी आले. घरी आल्यानंतर आवाज दिला पत्नीला, अगं ए, ऐकलं का, काय म्हणतो मी? पाटलीनबाईनं पटकन डोक्यावरचा पदर पुढे केला, पटकन आल्या. माय बाई, तुम्ही तर शेतात गेलते ना, इथल्या लवकर आले, आणि हे पट्टी बाप्पा, आणि काट्टी कुठून आणली तुम्ही? ते हे बाई देवान दिलं आपल्याला लेकरू बाळ नाही ना, देवान दिलं आपल्याला लेकरू बाळ, हे देवाची प्रसाद आहे देवाचा, असं समज, आणि याला सांभाळ, जीव लाव. पाटलीनबाईकडे ती पोरगी दिल्यानंतर पाटलीनबाईला खरंच बडबडून आलं, डोळ्यातून अश्रू पडले. खरंच देवानं आपल्याला प्रसाद दिला असं तिला वाटायला लागलं. आणि पाटलीनबाईनं आपल्या जीवापाड त्या लेकीला सांभाळलं. तुम्हाला सांगतो, त्या मुलीचं नामकरण केलं, सुशीला असं तिचं नाव ठेवण्यात आलं. आणि जेव्हा तिचं नाव ठेवलं, तिचा पायगुण म्हणून की काय, अवघ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये पाटलीनबाईचे पाय जड झाले आणि पाटलीनबाईला दिवस गेलेत. सुशीलाच्या पायगुणानं पाटलीनबाईच्या पोटामध्ये छोटं
गर्भ राहिलेला आहे. 9 महिने 9 दिवस झाले. पाटलालाही आनंद झाला, पाटलीनबाईलाही आनंद झाला आणि सगळ्यांच्या घरातली ती लाडकी झाली. कारण हिच्या पायगुणामुळं आपल्याला मूल होणार याचा आनंद पाटलाच्या चेहऱ्यावर दिसत होता, पाटलीनबाईच्या चेहऱ्यावर दिसत होता. 9 महिने 9 दिवसानंतर पाटलीनबाईंनी, राधाबाईंनी सुंदर बाळाला जन्म दिला आणि सुशीलाला भाऊ मिळाला. अशा प्रकारे दिसमासं तिथं सुशीला वाढत होती. त्या घरामध्ये खेळत होती, नांदत होती, बोबडं बोबडं बोलत होती. तिचे बोबडे बोल पाटलाला, रामराव पाटलालाही आवडत होते, राधाबाईलाही आवडत होते. वातावरण अगदी घरातलं प्रसन्न होतं. ही पाटलाची लेक म्हणजे आपल्या अख्ख्या गावाची लेक असं गावातले लोक मानत होते. पाटलीनबाईंनी तिला असं कधी भासू दिलंच नाही की ती ब्राह्मणाची मुलगी आहे. आता मात्र पाटलानं 4-2 ब्राह्मणाशी संबंध साधून 4-2 ब्राह्मणाचं वर्तन, त्यांची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं हे आपल्यामध्ये यावं आणि आपले संस्कार आपल्या लेकीवर पडावे, तिला पुढे लग्न झाल्यानंतर अडचण येऊ नये, हे सगळं ती पाहत होती. सगळं पाटील पाहत होते. सगळी ती दक्षता घेतलेली होती आणि पाटलीनबाई हे सगळं सांभाळत होत्या. आपल्या लेकीला संस्कार देत असताना ब्राह्मणी संस्कार त्या घरामध्ये सुरू झालेले आहेत. हळूहळू वय तिचं वाढत चाललं. मुलीचं वय वाढत जात असताना 10 ते 11 वर्षाच्या वयापर्यंत ती अगदी सुंदर तिथे नांदत होती. अगदी तिला कशाही प्रकारची चिंता नव्हती. गावातले सगळे तिला आपली लेक मानत होते. आणि पाटलीनबाईनं एकदा चिंता व्यक्त केली. पाटील जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर पाटलीनबाई वाढत होत्या. पाटलाने जेवण करताना पाटलीनबाईने विचारलं, तुम्हाला एक गोष्ट विचारू, माझं ऐकता का? आयुष्यभर तू आत्ता ऐकत आलो म्हणे. कोणाचं ऐकतो मी? तू असता ऐकतो. चेष्टा करू नका मायावाली, मी सांगतो ते नीट ऐका. हा नीटच ऐकतो, बोल ना. अहो म्हणे पोरगी आता मोठी झाली, तिचं लग्न करावं लागेल आपल्याला. मग तुलेच काळजी आहे का त्या पोरीची? मले नाही, मला समजत नाही. बापा तुम्हाला समजते, खरी गोष्ट आहे, पण माया कानावर नाही आहे. म्हणून कालच गेलतो एका ठिकाणी, पाहुणे पाहिले, चांगले माणसं आहे. घरामध्ये दोघंच आहे, एक मुलगा आहे, पती पत्नी दोघंच जण आहे. आपली पोरगी, आपली सुशीला सुखात पडन त्या ठिकाणी. घर चांगलं आहे ना, माणसं चांगलं आहेत ना, चांगलं घर पाहून दे जा बापा, नाही तर काही खरं नाही लेकीबाळीचं. एकदा की आणि पोरी बोलतही नाहीत, सांगतही नाहीत पोरी. हो तशाच गिळून घेते, मटमट दुःख गिळून टाकते आणि बोलत नाही, बापाले सांगत नाही, माईले सांगत नाही, कुणाला सांगत नाही. मग पोरीच्या जातीचं मोठं अवघड असते बापा. हो चांगलं घर आहे, मला माहिती आहे, चांगलं पाहून आलो मी. ठीक आहे, काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सुशीला पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेली आहे. भांडं भरून घेतलं डोक्यावरती. तिकून येते तर घराच्या अंगणामध्ये 4 बाजा बसलेले आहेत. 4 बाजावरती लोक बसलेले आहेत. गावातले मोठे मोठे लोक आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी 2 नवीन पाहुणे दिसले सुशीलाला. सुशीला आतमध्ये आली. जशी आतमध्ये आली, एक पाहुणा तिच्याकडे पाहत होता, नखशिकांत डोक्यापासून पायापर्यंत. सुशीलाला काही बरं नाही वाटलं. हे बुडा असा काऊन पाय राहिला माझ्याकडं म्हणे, असा काऊन पाहते म्हणे कावरा बावराहून. घरामध्ये आल्या आल्या आईने विचारलं, बाई साडी नेसून घे आणि पाहुण्याला पाणी दे. मी काऊन देऊ म्हणे, मला का करावं लागते पाहुण्याला पाणी देऊन? नाही म्हणे तुलेच द्या लागन ना. नाही तू दे ना म्हणे आई पाणी, मी कायले देऊ? अहो म्हणे तुले पाहले पाहुणे आले, मला थोडे झाले. असं आहे का? म्हणूनच तो मी पाहिलं म्हणे, तो बुडा तसा पाहत होता माझ्याकडं. मग ती पाणी घेऊन गेली, पाहुण्याला पाणी दिलं. विचारलं रामराव पाटलांनी. पोरगी आतमध्ये निघून गेल्यानंतर म्हणे, कशी वाटली पोरगी? तिला का पाहा लागते म्हणे, पोरगी तर नक्षत्रासारखी दिसते म्हणे, चांगली दिसते आणि हिला काही विचारायची त्याची पुसायची काही गरज नाही आहे म्हणे. मग ठीक आहे बा, मग कधी ठरवायचं? आणि तुम्ही म्हणसान तेव्हा म्हणे, आपलं काही नाही म्हणणं. पाहुणे किती येतील? काही नाही म्हणे, आमचे जास्त लोक नाही आहे म्हणे, 50 लोक आम्ही येऊ म्हणे बैलगाड्या घेऊन. मग ठीक आहे, हरकत नाही. आता त्यावेळेस म्हणजे बैलगाड्यानं जात होतो ओराड, हरकत नाही. मग लग्न तिथी ठरली, सगळं ठरलं. लोकाला चिठ्ठ्या गेल्या, म्हणजे निमंत्रण गेले लोकाला सगळे. आणि निमंत्रण गेल्यानंतर मग लग्न तिथी ज्यावेळेस जवळ आली, अगदी उद्या परवावरती, आणि मग राधाबाईनं, रामराव पाटलानं सुशीलाला जवळ बसून घेतलं. म्हणजे बाई सुशीला इथं बस, तुला एक गोष्ट सांगायची आहे. आणि काय सांगायचं आहे?
म्हणे एक सांगू, तू काही आमची मुलगी नाही. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणे मग? म्हणे तू ब्राह्मणाची मुलगी आहे. तुझे आई वडील मरण पावले आणि त्याच्यामुळं तुला सांभाळणारं कोणी नव्हतं, म्हणून आम्ही सांभाळलं. तुला आम्ही जीव लावला, आमच्या पोटच्या पोरासारखं सांभाळलं, लेकरासारखं. पण आता तुला ही गोष्ट सांग नाही, नंतर कोणीतरी सांगनच, तुला नंतर कळनच. मग तुले नंतर कळल्यावर वाईट वाटण्यापेक्षा आताच तुले कळलं तर काय बरी गोष्ट आहे बा, म्हणून आत्ताच सांगितलं म्हणे तुले. तिच्यामध्ये बदल झाला. खरंच किती चांगले आपण भाग्यवान आहोत. आपले आईवडील नसताना या माणसांनी आपल्याला पोटच्या लेकरासारखं सांभाळलं, पोटच्या पोरीसारखं सांभाळलं, किती प्रेम लावलं, किती जीव लावला आपल्याला, अशी ती विचार करत होती. 4-5 दिवसामध्ये तिचं पूर्ण वागणं बदलून गेलं आणि एक उपकाराची भावना तिच्या अंतःकरणामध्ये तयार झाली. राधाबाई म्हणते, तुम्ही चांगलं नाही केलं माझ्या पोरीचं. तुम्ही तिला सांगायला नव्हतं पाहिजे. पोरगी पहा कशी अशी दुरून दुगरून वागते, तुटल्यासारखी वागते, जास्त बोलत नाही. आई म्हणते जसं जसं तिला कळलं तशी सकाळीच उठते, पायटीच उठते, सगळे कामं तीच करते. आता चांगलं नाही केलं तुम्ही तिला सांगितलं नाही. हो सांगाच लागन ही गोष्ट. न सांगून काय करतो, तिला पुन्हा जर कळलं तर मग तिला किती वाईट वाटन, आपल्या मायबापाने हे गोष्ट लपवली म्हणून तर सांगायला लागन ना. दिवस उजाडला लग्नाचा. गावामध्ये वराड आलं. गावात सगळीकडे आनंद. सगळे लोक लग्नाला उभे राहिले त्या गावामध्ये. तुम्हाला सांगतो जसे काही आपली सगळ्यांची लेक आहे. वाजंत्रीवाल्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला पैसे मागत नाही पाटील, आम्ही फुकट वाजवतो आणि पैसे द्यायचे नाही. आमची मुलगी नाही का, तुमची मुलगी आहे तर आम्ही फुकट वाजवणार. तुम्हाला सांगतो सनई चौघडा सगळं फुकट वाजवायला आले सगळे. मंडप टाकणाऱ्यांना सांगितलं की मंडप फुकट सगळे. सेवेकरी गावातले सगळे सेवा करणारे माणसं इथून तिथून, मडके म्हणू नका, फडे म्हणू नका, काय जे लागेल लग्नाला, हळद दळणे आमकं टमकं येऊ तिऊ सगळं. मग आदल्या दिवशी तिला हळद लावली, गावातल्या बाया आल्या, तिच्या मैत्रिणी आल्या आणि ते सुंदर चाललं. पण सुशीलाला मात्र आता हे घर पोरकं वाटायला लागलं की आपण एखाद दिवशी आता इथून निघून जाणार. तिच्या अंतःकरणामध्ये मातापित्याविषयी म्हणजे ज्यांनी आपल्याला सांभाळलं त्यांच्याविषयी अपार आदर निर्माण झालेला अंतःकरणामध्ये. खरंच ही देव माणसं आहेत, यांना आपण खरंच त्रास द्यायला नाही पाहिजे. आपण खूप त्रास दिला, यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, यांना त्रास दिला, हट्टानं यांना मागितलं. काय अधिकार आहे यांना मागायचा, यांनी तर तसंच दिलंय ना आपल्याला. आपण केलं हे आपण खरंच. त्यावेळेला तिला ते वाटायला लागलं, तुम्हाला सांगतो. आणि दिवस उजाडलेला आहे, त्या दिवशी लग्नतिथी उजाडलेली, त्या दिवशी पाहुणे आलेले, गावातल्या पाहुण्यांची सोय सगळ्या गावातल्या लोकांनी केलेली. आपापल्या घरून लोकांनी कडव्याच्या पेंड्या आणल्या, वराडाच्या त्या बैलांना चारायला पेंड्या दिल्या, लोकांना घरोघरी चहा पाणी करायला बोलवलेलं आहे. मंडपामध्ये वेळ आलेली आहे, लग्नतिथी जी दिवस आहे तो उजाडलेला आणि त्या दिवसाच्या लग्नघटिकेला सगळे लोक गावातले पूर्ण जमा झाले. बाया बापड्या माणसं म्हातारे कोतारे लेकरं बाळं सगळे जमा झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवलं. बरं, गावातला ब्राह्मण म्हातारा सगळ्यात ब्राह्मण म्हणे. त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला बोलताही येत नव्हतं इतका, पण त्यानं सांगितलं लग्न मीच लावणार. तो काय म्हणते, राम राम पते या पोरीचं लग्न लागताना मंगल असतं का मीच म्हणून. तुम्हीच म्हणा. याचा बाप होता तो माझा नातवंड आहे. आता त्याचं बोलणंही कळत नव्हतं, पण ठीक आहे हरकत नाही, म्हातारा माणूस आहे, काही अडचण नाही. आणि मग तो मंगल अष्टका त्याच्या हातामध्ये, म्हणजे ते आता माईक नव्हता त्यावेळेस, मग काही भोपू होते, तो भोपू दिला. आणि मग आता मंगल अष्टका म्हणायची. सगळे लोक जमा झालेले, अंतरपाठ धरल्या गेलेला. इकडून नवरी, तिकडून नवरदेव, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, सगळे सांगितलं नवरीचे मामा. आता नवरीचे मामा कुठे आहेत, कोणीच नाही. कोणीतरी एक जण म्हणे फेट्यावाला उभा राहिला, आपण नवरीचे मामा उभा राहिला. तिथं काही तयारच होतं, सगळे उभे. तुम्हाला सांगतो सगळ्यांना अक्षदा भेटल्या का, अक्षदा सगळ्यांना. लोक म्हणले हो अक्षदा भेटल्या. मग सुरू करायचं, म्हणले हो सुरू करायचं. मग मंगलाष्टका म्हणायची. मग एकानं म्हणले बाबा तुम्ही थोडं थांबा, म्हाताऱ्या माणसाला त्याला थांबवलं. म्हणजे मंगलाष्टका, अरे मी म्हणतो. लोक बाबा 1 मिनिट थांबा, तुम्ही म्हणा पण अगोदर आम्हाला लावू द्या, एकदा सुरुवात तर करू द्या, मग तुमच्याकडेच देतो म्हणे. 4ही मंगल अष्टका तुम्हीच म्हणा. मग म्हातारं थांबलं, थोडंसं खोकलत खाली बसलं. तुम्हाला सांगतो बसल्यानंतर एक जण तरुण आला, त्यांनी आपलं
तो भोपू हातामध्ये घेतला आणि सगळ्यांना अक्षता सगळ्यांना पोहोचल्या, म्हणले पोहोचल्या. आता लग्न लावायचं, म्हणले लावायचं. आणि सुरुवात केली त्यांनी. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्ये स्तवैर् वेदे सांगपदक्रमो पनिषदेर् गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशन्तं न विदो सुरासुरगणा देवायत स्वयं नमः. वधूवरी शुभमंगल सावधान. म्हातारीनं अरे थांबा थांबा थांबा, इकडे द्या, माझ्याकडे माईक द्या, माझ्याकडे माईक द्या. आणि त्यानं माईक घेतला आणि सुरुवात केली. म्हातारा माणूस, मुखात दात नाही, आणि मुखात दात नसल्यामुळं त्याचा आवाज इतका खोल गेलेला, आधीच वाकलेलं, त्याच्यात म्हातारा माणूस, त्याच्यात मुखात दात नाही, आणि त्यानं सुरू केले मंगलाष्टका सुरू करायला, नाही का. आम्ही मंगलाष्टका सुरू करत असताना त्यांनी म्हाताऱ्या आवाजामध्ये म्हणायला सुरुवात केली. दुसरे म्हणाले, बाबा ही झाली, थांबा 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 थांबा. आणि त्यांनी सुरुवात केली. मरसान म्हणे, बाबा बस बस, खाली बस खाली बस. अरे म्हणले, वाजंत्री गडबड करा, सावधान. तिकडे सुरू केलं दुसऱ्यानं. आता तुम्हाला सांगतो, म्हातारं माणूस बसलेलं, त्याला काय अवघड काम आहे म्हाताऱ्या माणसाचं. मग त्यांनी काय केलं, जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर त्या वधूवराला आशीर्वाद द्यायले. ते म्हणे, बाबा हो 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 हो. तेव्हापासून सांभाळले तुला, आता काय करावं बा म्हणे, अवघड काम. बाबा जरा बाजूला बसा ना तुम्ही. ते बसायला तयार नाही. कसं तरी जबरदस्ती 2-4 जण आले, त्याला उचललं, म्हणजे याला उचला आणि खुर्चीत नेऊन आदळा. उचललं, खुर्चीत नेऊन बसवलं, आणि बसवल्यानंतर म्हणले, बाबा हे लाडू आणलाय, म्हणले नवरदेवाच्या तोंडातला लाडू अर्धा तुम्हाला. त्याच्या तोंडात लाडू कोंबला आणि ते गप बसलं, कारण लाडू तोंडात बोलताच येईन ना. तुम्हाला सांगतो, लग्न लागलं आणि गावातल्या सगळ्या बाया बापड्या, मग लग्नाचे गाणे आमकं टमकं सुंदर सुरू झालं. ते सुलग्न म्हणतात, ते लोक आले, ते लावलं, सगळं व्यवस्थित झालं तुम्हाला सांगतो. आणि वराड निघायचं वेळ आली, विदाईची घडी. विदाई का समय आ गया और अपने पिता के पास बच्ची चली गई. सुशीला उसके पैर पकड़े और बोली, पिताजी मैंने आपको बहुत दुख दिया, बहुत कष्ट झेले मेरे लिए आपने. ती बोलायला लागली आपल्या वडिलाला, आपल्या आईला. आईच्या गळ्यामध्ये पडली, वडिलांच्या पाया पडली. वडिलांना तिच्या प्रेमानं पाठीवर हात फिरवला. आईनं तिच्या पाठीवर हात फिरून तिला सांगितलं, सुशीला आमचं नाव काढजो पोरी. आई तुमचं नाव काढीन. तिला बोलताही येईना, उंदका बाहेर पडला. तुम्हाला सांगतो, रामराव पाटलानं आपले अश्रू आवरण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना आवरता आले नाही. रामराव पाटलाच्या डोळ्यामधून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. सुशीला आली, धावत आली आणि बाबा म्हणून रामराव पाटलाच्या गळ्यामध्ये पडली. तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत म्हणाले, बाई पोरीचं धन असंच असतं, तिले बापाच्या घरी कोणी ठेवून घेत नाही. एक दिवस तिले जाच लागते बेटा. याले आम्ही कसे अपवाद राहू, तुले जाच लागन ना. आमच्या पोटची पोरगी असती तरी तिले असंच पाठवा लागलं असतं मध्ये. मग तू का पोटची नाही आमच्या,
तुले काही कमी केलं नाही बेटा, पण जगाचा नियम आहे तेच करा लागते. असं म्हणून रामराव पाटलांनी इव्हायला सांगितलं, काजी आम्ही तुमच्या जातीचे नाही आहो, पण हिच्यामध्ये काहीच कमी ठेवलं नाही. इले सगळं येते, इले 15वा अध्याय येते, 12वा अध्याय येते, सगळे स्तोत्र इले येते, अगदी ब्राह्मणासारखं सगळं शिकवलं इले. तुमच्या घरात काही कमी पडणार नाही. माई पोर खूप भाग्यवान आहे. काय सांगू असं म्हणत म्हणत रामराव पाटील रडत होते. काय सांगू, माई सुशीला माया घरी आली, दत्तक म्हणून घेतली तिले, आणि माया पत्नीच्या पोटामध्ये बाळ राहिलं. हा छोटा पोरगा, त्याचं वय आता 8 वर्षाचा तो बाळ, त्याचं नाव ओंकार ठेवण्यात आलं होतं. हा ओंकार झाला. ती हिचाच पायगुण, खूप चांगली आहे, माई सुलक्षणा आहे, म्हणून तिचं नाव आम्ही सुशीला ठेवलं. चिंता करू नका रामराव पाटील, तुम्ही कायले चिंता करता, आम्ही सांभाळतो तिले. असं म्हणून ते रडारड थोडीशी थांबवली. गावातल्या पोरी बाळी सगळ्याच रडायला लागल्या. आणि तुम्हाला सांगतो, तिला दमनीमध्ये बसवलं. दमनीमध्ये बसवल्यानंतर तो लहान तिचा भाऊ ओंकार धावत आला. ताई कुठं चालली तू, येणार नाही का आता, असं म्हटल्यामुळे तिला अत्यंत वाईट वाटलं. ते आपल्या छोट्या भावाला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि ओंकार बाबा राजा, आई वडिलाला त्रास देऊ नको, बरं अण्णाला त्रास देऊ नको आणि आईले त्रास देऊ नको. आता मी नाही आहे तुला सांभाळाले, तुलाच त्यांना सांभाळायला लागते बरं का. त्याला काही कळत नव्हतं, ताई काय बोलत होती त्याला समजत नव्हतं. सुशीला दमनीमध्ये बसली आणि इव्हायानं आपल्या पाहुण्याचा निरोप घेतला. सांगितलं, आम्ही चालतो पाटील आता, कारण आम्हाला पोचायला वेळ लागेल, आम्हाला सावळापूरला जायला बराच वेळ लागेल, त्याच्यामुळे आता आम्ही निघतो. आणि बैलगाड्या निघाल्या. बैलगाड्या चालल्या, गाडीचे चाकं कडकडाट करत होती, बैलांच्या खुरांना धूळ उधळत होती. चाकाच्या खडखडाटीमुळे पाठीमागे धुळीचा लोट सगळा उडत होता. आणि तसं सुशीलाचं विचारचक्र गाडीच्या चाकासारखं फिरत होतं. गाडी जशी जशी पुढे जात होती, सुशीला जोपर्यंत आपले आई वडील दिसतात तोपर्यंत त्या दमनीतून आशाळभूत नजरेने, प्रेमाने, कृतज्ञतेने आपल्या आईवडिलाकडं पाहत होती. आणि दमनी पुढे पुढे जात होती. एका वळणावर दमनी वळाली आणि आईवडिलांचं दिसणं बंद झालं. तसं सुशीलानं दमनीचा मागचा पडदा बंद केला आणि दमनीच्या लोडाला टेकून तिनं घट्ट डोळे मिटून घेतले. उद्या भविष्यामध्ये काय आहे, काय दडलेलं आहे, आपल्याला ज्यांच्या घरी जायचं आहे ते कसे असतील, नवं घर, सगळा नवा संसार, पती आपले कसे असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल, आई सासू आईसारखी वागेल का, आपले सासरे वडिलासारखे वागतील का, आपल्याला इथे सुख मिळेल का, मिळेल का मिळणार नाही. आपण त्यांना बोल लावण्याची, त्यांना तक्रार करण्याची संधीच देणार नाही. आपण खूप सेवा करू त्यांची, त्याच्यामुळे ते आपल्यावर खूप प्रेम करतील असं ती विचार करत आहे. आणि विचार करता करता दमनी पुढे चाललेली आहे. असंच दमनी चालता चालता दमनीच्या चाकाखाली, गाडीच्या चाकाखाली एक दगड आला आणि दगडावरून दमनी आदळली. जशी दमनी आदळली तसं तिचा झोक गेला आणि तिच्या पाठीमध्ये जोरात झटका बसला. पाठीत असं मारल्यासारखं दमनीचा झटका बसला. तसे खाडकन तिचे डोळे उघडले आणि डोळे उघडले तर उघडले, कानावरती शब्द पडले. तिच्या कानावरती काय शब्द होते, इथल्या ठाक झोपू राहिली का हो काट्टे, समजत नाही तुले, त्या बापानं हेच शिकवलं का तुले. ती तिच्या सासरलाच होती. ती रात्री झोपलेली होती आणि तिला हे सगळं स्वप्न पडलेलं होतं. सासूनं तिच्या कमरेत लात मारलेली होती. तिला असं वाटलं दमनी खाली दगड आला आणि तोच आपल्या पाठीला दमनीचं जे मागचा लोड लागला त्याच्या धक्क्यानं आपण जागृत झालो. पण असं नव्हतं. ती सासूची लात होती. ती पटकन उठली आणि कामाला लागली. चांदणी उगवली ना म्हणे, तुले समजत नाही का, हेच करते का तू, त्या मायबापानं हेच शिकवलं का.
असा पट्टा त्या सासूचा सुरू झाला. ती बोलत होती, सून काम करत होती, तिचं बोलणं चालूच होतं, सुनेचं काम करणं चालूच होतं. इकडे सूर्योदय झाला. ती सूर्याला प्रार्थना करत होती की माझा हा सासूरवास कधी संपेन. विचार करत होती, लोक मला मारतात त्याचं मला काही वाटत नाही, ह्या लोकांनी मला जीव लावावा, मला कोणीच नाही आहे असं ती वाटत होती. प्रेमानं बोललं पाहिजे असं तिला वाटत होतं. माणूस कामानं मरत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांनी मला काम सांगितलं तरी मी काम करेन, मी मरणार नाही, मी तक्रार करणार नाही. पण माझ्याशी प्रेमानं बोललं पाहिजे, मला जवळ घेतलं पाहिजे, विचारलं पाहिजे काय दुखतंय तुझं, तुला कशाची अपेक्षा आहे, काही खायचं का, काहीतरी विचारावं प्रेमानं. पण सासू अशी बोलतच नाही आहे. सदानकदा टाकून बोलते, सदानकदा उन्हादुन्यावरून बोलते. तिला असं वाटत होतं आपलं काही खरं नाही. असा विचार करत करत दुपार झालेली, सगळे कामं तिनं आटोपलेत. सगळे कामं आटोपून पतीला जेवू घातलं, पत्नीला सासूला जेवू घातलं, सासऱ्याला जेवू घातलं, राहिलेलं आपणही 2 घास खाल्ले. धुणं होतं ते टोपल्यामध्ये भरलं आणि धुणं धुण्यासाठी विहिरीवर म्हणून गेली. त्या विहिरीवरती गेल्यानंतर तिथेही जी विहीर होती त्या विहिरीवरती तिनं पाणी शेंदून काढलं आणि विहिरीच्या रवणीच्या बाजूला दगडावरती धुणं धुवू लागली. विचार करत करत तिनं विचार केलं, एखाद्या दिवशी आपण या विहिरीमध्ये आपला देह संपवावा. खरंच त्या विहिरीनं अनेक त्या गावातल्या घटना तिने पाहिल्या होत्या. अनेक सासूंनी सुनेवरती केलेले अत्याचाराची प्रत्यक्षात ती विहीर म्हणजे पुरावा होती, साक्षीदार होती. अनेक सुनांना त्या ठिकाणी होणारा त्रास त्या सुनांनी त्या विहिरींना सांगितला होता आणि विहिरीनं त्या सुनांना आपल्या हृदयामध्ये संपवून टाकलेलं होतं आणि त्यांचा सासूरवास त्यांच्या अंतानं तो बंद झाला होता. अशा प्रकारच्या अनेक घटना त्या गावामध्ये घडत होत्या. त्या ठिकाणी 4 मुली पाणी भरण्यासाठी आल्यात आणि सुशीला विचार करत होती. त्या 4 मुली ज्या होत्या तर त्या सासरहून माहेरी आल्या होत्या सावळापूरला आणि त्याच्यातली एक जी होती ती रुद्धपूरला दिलेली होती आणि ती रुद्धपूर तिचं सासर होतं आणि तिथून ती माहेरला आली होती सावळापूरला. आणि मग त्या 4घी मैत्रिणीच्या गप्पा सुरू झाल्या. एक जण म्हणते तिला, का हो तू पहिली अशी बारीक दिसत होती, अशी बारीक खारकीसारखी, आता चांगली झाली तुझी तब्येत, नाही बरं दिसते आता, तो शरीर गालं गिलं वर आले, चांगली दिसते तू आता. ती म्हणे हो बाई खरी गोष्ट आहे, चांगली दिसते म्हणे, आता माझी तब्येत चांगली आहे. कशावरून काय सांगू बाई, माझ्या सासूचा खूप जाच होता म्हणे, मले इतका जाच होता का माई सासू कशाहून नाही कशाहून मले बोलत होती, अशी बोलत होती, टाकून बोलत होती, सदानकदा बोलत होती. मी काही केलं तर तिले काही पटत नव्हतं. चहा जास्त साखर टाकली, शुगर होईन ना मला मारतं का अशी म्हणायची. कमी टाकली, फिक्का फुसूक केला, त्या बापाच्या घरून आला लागते का अशी म्हणते. सदानकदा मला बोलते. मीठ जास्त झालं तर म्हणते खारटच झाली म्हणते, जास्त नाही झालं तरी म्हणते झालं म्हणते, आळणीच झालं म्हणते, बरोबरच नाही म्हणते, बेचव आहे म्हणते. माझं कुठलंच काम तिले आवडत नाही माझ्या सासूले. अहो माणसाचा जीव आहे. आता मलेही दूध खावं वाटते. माझ्या घरी माझ्या आई वडिलांना मले मायासाठी गाय आणली, तुला काय सांगू, माझ्यासाठी माया वडिलांना गाय आणली, पण तिथे गेलो रुद्धपूरले तर मला खायलाच नाही भेटे. काय सांगू, असं वाटे का आपणही खाव. माई सासू मात्र अशी दूध खाये, साय खाये, लोणी खाये, खाऊन खाऊन पोसली म्हणे, अशी मोठी झाली तुझी सासू म्हणे. हो भली मोठी, इतकी जाड झाली म्हणे. बाई तुले का सांगू म्हणे, जर मेली न नक्की 4 पैलवानाचे खांदेच खराब करते म्हणे ते बाप्पा, नक्की म्हणे. तिले न्याले बैलगाडीतच न्या लागन म्हणे तिले, आणि खड्डा खोदासाठी तर कितीक माणसं लागन का माहिती म्हणे, असा मोठा घ्या लागन म्हणे. आणि मीठ तिले तर कमीत कमी 25 पोते लागते का काय का बाप्पा म्हणे, अशी एवढी जाड आहे म्हणे, एवढी खात्याच ना बाप्पा म्हणे, नुसती म्हशीसारखी खात्या ना, असं ताट लोटून दे ना, अशीच पसरते म्हणे तिथंच. का सांगू तुले म्हणे. मग एक दिवशी मला वाटलं म्हणे का आपल्याला देवानं म्हणजे आपल्याला खाले दूध भेटलं पाहिजे. तर मी का केलं म्हणे, विचार केला, माई माय असती, माय बाप असते तर मला कोणीतरी दूध वाढलं असतं, पण कोणीच नव्हतं म्हणे. काय करू, तर तिकून राऊळ आले म्हणे, आणि राऊळानं माया ताटामध्ये दूध वाढलं म्हणे, आणि
तिले ताक वाढलं म्हणे. तिले म्हणलं म्हणे मेली खाय, आणि मले म्हणे खाय दूध. आता माया सासून असे डोळे वटारले म्हणे मायाकडे पाहून. मी म्हणलं म्हणे बाप्पा उद्या काय आपली सोय नाही, श्री प्रभू बाबा गेले काय हे आपले कार्ती पिटलं. विचार केला म्हणे का करू. श्रीप्रभू बाबा का मायाकडे बघितलं ना म्हणे तिनं. श्रीप्रभू बाबा तिच्याकडे बघून राहिले म्हणे. काय पाहिजे असे डोळ्या वाटारून, खाय चुपचाप असे म्हणले म्हणे तिले. तर मग चुपचाप खाल्लं म्हणे तिने. आणि तेव्हापासून तिनं काही बोललं का मी सरळ सांगतो म्हणे तिले, जास्तीचं करण ना आत्याबाई मी रावळ्याला सांगून देईन. असं म्हणलं का माई सासू चुपचापच बसते म्हणे. तिची नांगीत थंडी पडली म्हणे, बोलतच नाही म्हणे ती काही. हो तुम्हाला का सांगू म्हणे, काहीच नाही बोलत म्हणे ती. असं म्हणल्यावर ही ऐकते सुशीला, विचार करते आपण जर श्रीप्रभू बाबाकडे गेलो तर श्रीप्रभू बाबा आपल्याला लेक मानतील का? काऊन नाही मानणार? आपण जर त्यांना वडील मानलं, आई मानलं तर का नाही मानणार? ठीक आहे म्हणे आपण जाऊ. विचार केला, धुणं एका टोपल्यामध्ये भरलं, भांडं भरून डोक्यावरती घेतलं, टोपलं त्या भांड्यावरती ठेवलं आणि ती घराकडे निघाली. घरी गेल्या गेल्या दारात पाऊल टाकल्या टाकल्या सासूनं म्हणलं आत्तापर्यंत कुठे गेलती ओ भावाने? हिने विचार केला आता याला काहीतरी बोलाव असा विचार केला. इतक्यामध्ये सासरा म्हणाला त्या काठीनं हिच्यावर कोणाचं बंधनच नाही, हिले काही मनाचीच आहे, हे पाहिजे तेव्हा जाते कुठेही, पाहिजे तेव्हा येते, हिले काही लाज लज्जा शरम काही नाही. आता काय बोलावं सासऱ्याला असं विचार करतेच. इतक्यामध्ये सासू पुन्हा बोलली, त्या मायबापानं मायबापच नाही ना तुले, काय करशील? मायबाप नाही म्हणून तर आमच्या नशिबी आलेली अशी. त्या रामराव पाटलाला काही काम नव्हतं आणि आमच्या नशिबी हे थोपून टाकलं, हे बहाड बेलनं. असं म्हटल्यानंतर ती म्हणते हे बा मले मायबाप नाही असं नका समजू तुम्ही. आता ही बोलायला लागल्यानंतर पती आला तिकडून. का म्हणे तू जास्त चरचर करू राहिली, भले कांदे खाऊ राहिली म्हणे तू, तुला सांगू का म्हणे. त्याला राग आला, कमरीत एक लात मारली, उभ्या उभ्या डोक्यावर भांड, त्याच्यावर ते टोपलं, हिला मारली लात, ते टोपलं खाली पडलं, भांड खाली पडलं आणि भांड गरंगळत पाण्याचं भांड त्या उतरणीकडे गेलं. उतरणीच्या खालक्या मडक्याला लागलं, खालचं मडकं फुटलं, अख्खी उतरण खाली. सासू तिकून आली, तिनं कमरीत लात घातली. ही सासूला काही बोलणार, सासऱ्याला बोलणार. तुम्हाला सांगतो ते म्हणे कम नशिबी म्हणे, इले कोणीच नाही आहे म्हणे, आणि कोणी नाही कसं म्हणे, तुम्हाला का मारा म्हणे, तुम्हाला मारणं एवढंच कळते म्हणे, तुम्हाला बोलणं चांगलं बोलणं समजतच नाही, शिकलेच नाही ना म्हणे तुम्ही, आणि तुम्ही माया विचार करू नका म्हणे, मला मायबाप नाही असं नका समजू म्हणे, मला बाप दिसला म्हणे, माझी मायाही दिसली आणि बापही दिसला म्हणे, हे रिद्धपूरले राऊळ आहे ना ते मायबाप होय म्हणे, आणि चालली म्हणे आता मी मायबापाकडं. हो लक्षात ठेवा म्हणे. जे उठली तशीच ओल्या कपड्यानं अंगावर जे पाणी सांडलेलं होतं सगळं ते ओल्या कपड्यानं तशीच कमरीला ते लुगडं खोचलेलं, केस विस्कटलेले, पतीनं मारलेलं, सासऱ्यानं मारलेलं, सासूनं मारलेलं, त्या अवस्थेमध्ये ती रुद्धपूरला सावळापूरवरून पायी निघाली. आता हा पती विचार करतो मरण तर नाही, रामराव पाटलानं केस केली आपल्यावर तर अवघड होईन, जमादाराला बोलवून, तहसीलदाराला बोलवून, याला बोलवून, त्याला बोलवून, फालतू भानगडी होतीन. त्याच्यामुळं हा पाठीमागं चालला काय करते म्हणून पायासाठी. ती सरळ रुद्धपूरला आली आणि इकडे श्री गोविंद प्रभू बाबा त्या मठाच्या बाहेर, राजमठाच्या बाहेर फेऱ्या घालत होते, फिरत होते, इकडून तिकडे तिकडून इकडे. लेक येईल म्हणे, जावाई येईल म्हणे, चिरचोळी करावी म्हणे, न्हाणावी म्हणे, उठावी म्हणे. भगवंताची तगमग चाललेली आहे. माहीम बट्टोबास विचार करतात कोण दैवाची भाग्याची आहे, श्रीप्रभू बाबांची लेक म्हणतात भगवंत तिला. देवाचं तर काही लग्नही नाही झालं, ही लेक आली कुठून? कोण भाग्याची बाई आहे माऊली बिचारी की जिला भगवान गोविंद प्रभू बाबा आपली लेक मानतात. बघू तर खरी. आणि इतक्यामध्ये ती जवळ आलेली आहे, राजमठाच्या जवळ आली. तिने बघितलं, वर्णन ऐकलं होतं त्या सावळापूरच्या लेकीनं रुद्धपूरमध्ये असलेली सून तिनं वर्णन केलं होतं श्री प्रभू बाबांचं.
उघडी श्रीमूर्त श्री प्रभू बाबांची आणि मोकळा कासोटा उलटा पदर घेतलेला, कपाळाला मळवट भरलेलं, डावा डोळा लावलेला, जटा आहेत, भगवंताची दाढी वाढलेली आहे, बेंबीपर्यंत दाढी वाढलेली आहे आणि भगवंत होय म्हणे, नाही म्हणे, होयची म्हणे, मेला जाय म्हणे, अशी भाषा तिनं सगळं ते ऐकलेलं होतं. आणि आल्यानंतर श्री प्रभू बाबाला बघितल्या लक्षात आलं, हाच तो आपला बाप आणि हीच ती आपली आई. धावत गेली आणि श्री प्रभू बाबाच्या श्रीचरणावर पायावर लोळण घेतलं. भगवंतानं तिला उठवलं. उठी म्हणे. भगवान श्री गोविंद प्रभू बाबांच्या कुशीमध्ये तोंड घालून हमसून ती रडत होती आणि श्री गोविंद प्रभू बाबा तिच्या पाठीवरती प्रेमानं हात फिरवून मेली उगी म्हणे, मेली उगीची म्हणे, उगी म्हणे असं भगवंत म्हणत होते. भगवंतानं तिला धरलेलं आहे आणि आणलेलं आहे. चोर पावलानं पाठीमागून जावाई आलेला आहे, म्हणजे तिचा पती तो आलेला आहे. इकडे श्रीप्रभू बाबांना अगोदरच सांगितलेलं होतं, नानावी म्हणे, उठावी म्हणे. हे शब्द ऐकल्यामुळे महादाईसा, अबाईसा, उमाईसा, देमाईसा यांनी सगळी तयारी केलेली. तिच्यासाठी उठणं काढलेलं आहे, तिच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे, गरम गंगाळामध्ये पाणी ओतलेलं आहे. तिला पाटावरती बसवलं, तिला सुंदर प्रकारे उठणं लावलं, तिला आंघोळ घातली आणि सगळ्या महादाईसा, उमाईसा, देमाईसा, अबाईसा यांनी सुंदर तिला नाऊ घातलेला आहे. डोक्यामध्ये तेल ओतलेलं आहे, तिचं डोकं विचारलेलं आहे, तिची पाठ घासून दिलेली आहे आणि ती सारखी अश्रू ढाळते आहे. माझ्या या रुद्धपूरमध्ये मला कितीतरी चांगलं प्रेम मिळालं आणि माझा बाप श्री गोविंद प्रभू बाबा आणि त्यांच्या या कन्या म्हणजे महादाईसा, उमाईसा, देमाईसा, अबाईसा म्हणजे माझ्या बहिणी, कितीतरी माझ्या बहिणी इथं आहेत आणि मी इथे आहे का आली नाही, आत्तापर्यंत मला का असं वाटलं नाही इथे यावं, म्हणून ती पश्चाताप करत होती. तिला लुगडं आणलेलं आहे, चांगल्या प्रकारे तिला चोळी लुगडं ते दिलेलं आहे आणि श्री गोविंद प्रभू बाबांच्या शेजारी तिला बसवलं. जावयालाही धोतर दिलेलं आहे, नवं धोतर आणलं त्याला नेसायला, त्यालाही आंघोळ घातली आणि भगवंताच्या एका बाजूनं जावाई आणि दुसऱ्या बाजूनं ही लेक श्री गोविंद प्रभू बाबांच्या पंक्तीला हे दोघा जणांनी जेवण केलेलं आहे. मायबाप हो, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले यांचा असा पाहुणचार चाललेला आहे आणि ही लेक श्री गोविंद प्रभू बाबांची लेक, जिला लेक मानलं, ही सावळापूरची जी सून आहे हिला श्री गोविंद प्रभू बाबांनी लेक मानलं. या सुशीलाला इतकी आनंदित झाली तुम्हाला सांगतो, न भूतो न भविष्यती. ती म्हणाली, आज मला माहेर मिळालेलं आहे, आम्हाला हे जर अगोदर माहीत असतं तर मी अगोदरच आलेली असते. आता मात्र तिचा श्री गोविंद प्रभू बाबाशी अनुबंध जो लागलेला आहे, प्रेमाचा संबंध जो लागलेला आहे, तो मात्र कायमचा टिकलेला आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेला ती तिथे आहे. 3 दिवस उलटून गेले. जावयाने हळूच विषय काढला, सुगीचे दिवस आहेत, आता घरी जावं म्हणतो माहीमभट्टाकडे. माहीमभट्टानं सांगितलं, आता आमच्या बहिणीला, राहुळांच्या लेकीला सासूरवास करायचं नाही. नाही जी म्हणे, आता कायले सासूरवास करीन, मला माहीतच नव्हतं. माहीमभट्टाकडे बघितलं, कोथळोबासाकडे बघितलं, भट्टोबासाकडे बघितलं, हे सगळे असे भाऊ हिला असताना आता माझी काय बिशाद आहे, हिला सासूरवास करण्याची, कोणीच काही करणार नाही असं म्हणून भगवान श्री गोविंद प्रभू बाबा तिला वाट लावत, तिला बोळवीत. त्या राजमठाच्या खालच्या बाजूला एक स्थान आहे, लेकी जावाया ते बोळावणे, इथपर्यंत भगवंत त्या जावायाला आणि त्या लेकीला वाट लावत गेले. ही लेख भगवान श्री गोविंद प्रभू बाबांच्या श्रीचरणावरती मस्तक ठेवलं आणि जाताना भगवंताच्या कुशीमध्ये तोंड घालून खूप रडली. देवानं तिच्या पाठीवरती प्रेमानं हात ठेवला. जा म्हणे, उगी म्हणे, रडू नको असं म्हणून तिला अभय दिलेला आहे. आणि भगवान श्री गोविंद प्रभू बाबांच्या या लेकीला देवानं पाठवणी दिली आणि ती गेलेली आहे. मायबाप हो, पती पुढे आणि ती मागे फिरून हळूहळू आपल्या बापाकडे बघते. श्री गोविंद प्रभू बाबा तिथेच आहेत. त्या श्रीमूर्तीकडे ती पाहते, फिरून पुन्हा पाहते, फिरून भगवंताला पाहते. भगवंत दिसेनासे होत नाही तोपर्यंत पाहते. त्यानंतर त्या कळसाकडे पाहते. रुद्धपूरमध्ये असणाऱ्या त्या कळसा, जोपर्यंत कळस दिसतात तोपर्यंत त्या कळसाकडे पाहते, कळसाला हात जोडते. असं करत ती संध्याकाळपर्यंत सावळापूरला येऊन पोहोचली. पतीला
राजनातलं पाणी पाय धुवायला दिलं, हिनंही पाय धुतले. आता सासू काहीही बोलली नाही, सासरा काहीही बोलला नाही. सगळ्या घरामध्ये चिडीचूप झालं. असं म्हणतात घर फिरलं की घराचे वाशेही फिरतात. सगळंच इथं आता मंगल झालेलं होतं. त्याच्यामुळे आता कुणीही तिला काही बोलत नव्हतं. सासूरवास बंद झालेला होता. आता प्रत्येक कामं सासू स्वतः करायची आणि जेवढं जमल पाठीमागं राहिलं तेवढं सुनेला करायला सांगायची नाही, सूनच करायची. म्हणायची आत्याबाई राहू द्या. सकाळी सून उठली तर सुनेला जेवढं जमल तेवढं करायची, सासू लगेच उठायची आणि ते काम करायची. आता सलोख्याचं वातावरण सुरू झालं होतं. केवळ श्रीप्रभू बाबा हे बाप आणि आई मिळाल्यामुळे तिचं वातावरण पूर्ण बदललेलं होतं, चरित्र तिचं पूर्ण बदललेलं होतं. आता मात्र श्री प्रभू बाबाची कधी कधी आठवण आली की ती मात्र देवाला, श्री गोविंद प्रभू बाबाला धिरडे तयार करायची. गूळ, धिरडे, पापड, कुरड्या, भजे असे पदार्थ तयार करायची. डोक्यावरती पाटी घ्यायची आणि श्री प्रभू बाबाला ती घेऊन यायची देवाच्या आरोग्यासाठी. ज्या दिवशी ही लेक येणार हे देवाला कळायचं आणि त्या दिवशी श्री गोविंद प्रभू बाबा मात्र जेवण करत नव्हते. त्या दिवशी दररोज आबाईसा जेवू घालत होती श्री गोविंद प्रभू बाबाला. गोविंद प्रभू बाबाला आबाईसाच्या व्यतिरिक्त कोणीही जेवू घालत नव्हतं, लक्षात ठेवा. कारण कुणाचंच काम केलेलं जेवू वाढण्याचं देवाला आवडत नव्हतं. गोविंद प्रभू बाबाला फक्त आणि फक्त आबाईसा, तिच्या हातचं वाढलेलं देवाला आवडायचं आणि तेच देव स्वीकार करायचे. पण इथं मात्र उलटं झालेलं होतं. त्या दिवशी देव लवकर जेवायलाच जात नव्हते, भूक लागली म्हणत नव्हते. आबाईसानं विनंती केली तरी सुद्धा देव शांत बसायचे, लेक येईल म्हणायचे. मग मायंभट्टाला कळायचं, ते म्हणायचे आबे राहू दे. भट्टवास म्हणायचे आबे राहू दे, कारण देव गोसाव्याची लेक येते बहुतेक, त्याच्यामुळे आज गोसावी जेवणार नाहीत. आणि मग ती यायची, देवाला ताट वाढलेलं असायचं, स्वतःच्या हातानं देवाला वाढायची आणि देवाला खाऊ घालायची. आपल्या पित्याला आपण खाऊ घालतो अशा प्रकारचा आनंद तिला प्राप्त होत होता आणि त्या आनंदामध्ये ती तल्लीन होऊन जात होती. आनंदामध्ये ती अगदी डुंबून जात होती. अशा प्रकारे खूप दिवस गेले आणि एक दिवस म्हणतात ना, काळाला प्रत्येक गोष्ट आवडेलच असं नाही. काही गोष्टी काळाला आवडत नाहीत आणि जसं कालाय तस्मे नमा, म्हणून काळाला जी गोष्ट आवडत नाही ती नेमकी घडत असते. अशी सुशीलाच्या बाबतीत झाली. एक दिवशी सुशीलाला काहीतरी दुष्ट असं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नानं तिला जाग आली. टचकून ती जागी झाली. असं वाटलं पडलं असेल स्वप्न, हरकत नाही म्हणून ती दोर आणि बकेट घेऊन, भांडं घेऊन विहिरीवरती पाण्याला गेली. त्यावेळेला विहिरीवरती कुणीच आलेलं नव्हतं. पहाटची वेळ होती, साधारण 4:30ची वेळ असेल. आणि ती गेल्यानंतर बकेट विहिरीमध्ये सोडली. नवा दोर असलेला, बकेट चांगली असलेली, दोर तुटला. तिला कळलंच नाही काय भानगडे, नवा दोर कसा तुटला, काय असेल सांगता येत नाही. ती घरी परत आली दुसरा दोर घेऊन जाण्यासाठी. इतक्यामध्ये तिच्या डोक्यावरून टिटवी अशी ओरडत गेली. तिने विचार केला टिटवी का ओरडते. अशा प्रकारचे वेगवेगळे अपशकून, दुश्चिन्ह तिला दिसायला लागले. दोर बकेट घेऊन ती तिथे गेली. तितक्यामध्ये 5-5:30 झालेले असतील आणि विहिरीवरती असंख्य बाया पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांची कुजबूज सुरू झाली. त्यांच्या कुजबुजीमध्ये ही म्हणते काय कुजबूज करता. त्यावेळेस त्या म्हणतात तुले माहीत नाही. नाही बा, कशाची गोष्ट करता तुम्ही, तुले माहीत नाही. नाही मला काही माहीत नाही. तुझे बाबा गेलेले तुले माहीत नाही. काय म्हणता माई बाबा, श्रीप्रभू बाबा राहुळ, हो राहुळ गेले ना माय, तुले नाही कळवलं. नाही मला माहीतच नाही झालं. कोण म्हणते असं, आम्हाला कळलं. ही आली ना रिद्धपूरले, जे सून आहे रिद्धपूरची, ती आली. मग तिनं सांगितलं काल श्रीप्रभू बाबा रात्री गेले म्हणून. असं तिने ते ऐकलं. तिच्या कानावर ते वाक्य पडलं, आपलं माहेर आज संपलं, आपलं सुख आज संपलं. आणि तिला असं वाटलं आपलं सगळं संपलं. चक्कर येऊन खाली पडली चिखलामध्ये. बायांनी तिच्या डोळ्यावरती पाणी शिंपडलं. जागृत झाली कशी तरी. तिथून दोर बकेट तिथेच ठेवून, भांडं तिथेच ठेवून तिनं रुद्धपूरचा रस्ता धरला. रडत पडत, पायातमध्ये काटे मोडत आणि रस्ता न पाहत कुठून तरी रस्ता काढत ती रुद्धपूरला येऊन पोहोचली. रुद्धपूरला तोपर्यंत मध्याह्न झालेला होता. श्री प्रभू बाबा यांचा तो देह, यांचं ते पूर
तिरडीवरती ठेवलं होतं गोविंदप्रभू बाबांचं. माईमभट्ट, कोतळोबा, बट्टोबास आदी भक्तमंडळी श्रीप्रभू बाबाला घेऊन, गावातली महाजन श्रीप्रभू बाबाला घेऊन अंत्यविधीसाठी निघालेले होते. आणि 20व्या ठिकाणी भगवंताचं ते मायापूर ठेवलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते वाट बघत होते की आता उचलायचे. इतक्यामध्ये सुशीलानं बघितलं इथे गर्दी दिसते, बाबाले इथंच आणलं वाटते. ती धावत आली आणि पाहिलं. पाहता क्षणी बाबा म्हणून मोठ्यानं हंबरडा फोडला आणि गोविंद प्रभू बाबांच्या छातीवरती ती पडली. बाबा, मला सोडून का गेले तुम्ही? तुम्ही मला टाकून दिलं. जायचं होतं तर मला बापाची आईची माया काऊन दिली देवा? मी नुसाती होती हेच चांगलं नव्हतं का? मी स्वतःला समजून घेत होती का मला कोणीच नाही, मी कमनसीबी आहो, मला माये नाही बापही नाही असं मी समजत होती. तुम्ही मला जीव लावला, मला मायबापाचं प्रेम दिलं आणि आता निघून गेलेत मला अर्ध्यावर टाकून. असं म्हणून ती धाय मोकलून रडत होती. भट्टोबास म्हणाले, बघा, देवानं आपल्याला लाळलं ताळलं, अपरोक्ष ज्ञानाच्या योग्य केलं, पण स्वामी निघून गेलेत, आपल्याला त्याची काही खंत नाही. पण हिला प्रापंचिक नातं दिलं फक्त भगवंतानी, मातापित्याचं. त्या प्रापंचिक नात्यावरून ती देवासाठी किती रडते आहे, किती धाय मोकलून रडते, असा अपरितोष भट्टोबासांनी त्या ठिकाणी मानलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, श्रीप्रभू बाबांच्या त्या कलेवरावरून, त्या मायापुराच्या त्या पडलेल्या प्रेतावरून बाजूला जबरदस्ती केलं तिला बाजूला, आणि श्रीप्रभू बाबांचं ते कलेवर उचललेलं आहे, त्याचा निक्षेप केला. ही सुशीला खूप रडत होती, चक्कर येऊन पडत होती. अबाईसा, ओमाईसा, देमाईसा तिला सावध करत होत्या. त्याच ठिकाणी सगळे लोक अंत्यविधी आटोपून आपापल्या रस्त्याला लागले. माहिमभट्ट तिला म्हणाले, ताई, राजमठात चल ना. त्यावेळेस ती जे म्हणते, दादा, राजमठात काहीले येऊ आता? कोण आहे महा तिथं? तो राजमठ आता मला सुना वाटते. सुना सुना राजमठ आज वाटते हो मले, गेले सोडून बाबा हो तुम्हा आम्हा सर्वाले, गेले सोडून बाबा हो तुम्हा आम्हा सर्वाले. आता नाही राहणार मी तिथे, येत नाही राजमठात, येऊ वाटत नाही. दादा, देवाची आठवण येते, राजमठ नको वाटतो आता. यानंतर ही कधीही अरिद्धपूरला आली नाही. श्रीप्रभू बाबा गेल्यामुळे भट्टोबास उदास झालेले आहेत. माहिमभट्ट देवदर्शनाला गेलेत. भट्टोबास म्हटले, गंगा तीराला जाऊ आता. औशेला म्हणतात, अहो चाल गंगा तीराला जाऊ आता. अहो सावंती, नको गा नागदया, गोसावी आवीन गंगा तीर तांबा जाळी जळत असे. आता गंगा तीर पोळते रे, मला नकोय गंगा तीराला, मी नाही येणार. औसा रुद्धपूरलाच राहिली. भट्टोबास वगैरे गंगा तीराला आले. तिकडे रुद्धपूरला श्री गोविंद प्रभू बाबांच्या स्थानवंदन करायला जर कोणी जात असेल, त्याला माहिमभट्ट, त्याला भट्टोबास सांगायचे, परमेश्वरपुराला जाताना मग एक काम करा, सावळापूरहून जा, तिथे आमची बहीण असते सुशीला, गोसाव्याची लेक, तिची भेट घ्या. रुद्धपूरला जा, राजमठ नमस्कारण्याच्या अगोदर औसाला भेटा.
मग राजमट नमस्करा. धन्य ते रुद्धपूर, धन्य श्री प्रभू बाबा, धन्य त्या काळचा तो पवित्र पावन असा काळ, धन्य ते भक्त. आपण या दुष्काळात जन्माला आलो, असन्निधानामध्ये आपल्याकडे त्या लीळांची संपत्ती तेवढी संपत्ती आहे. म्हणून एक तरी लीळा आठवावी, एक तरी लीळा दररोज चरित्र उघडत जा, वाचत जा. त्या लीळेमध्ये शोधा एखादं पात्र जे भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे. त्यातले पक्षी बोलतील, पशु बोलतील, त्यातले माणसं बोलतील, झाडं सुद्धा बोलतील, वेली बोलतील, त्यातली मुंगी बोलेल, त्यातला कुत्रा बोलेल. एवढंच काय सांगू तुम्हाला, त्यातल्या जड वस्तू ज्या आहेत ना त्या सुद्धा बोलतील. फक्त तुम्ही त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न करा, एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि लांबलेल्या माझ्या शब्दाला इथे मी थांबवतो. आपण सर्व मातृतुल्य, पितृतुल्य, आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण या ठिकाणी बसलात, मला श्रवण केलं. 2 वर्षापासून या कथेचं कथाकथन झालं नाही. कीर्तनं, प्रवचनं चालू आहेत. कथा कधीतरी लोक मागणी करतात आणि म्हणून मला तरी असं वाटते की चिंतनीच्या स्टेजवरतीच ही कथा जिवंत आहे, इथेच सादर करायला भेटते. दुसरीकडे कधी सादरही करता येत नाही. गुरुवर्य बाबाजींनी या ठिकाणी मला उभं केलं, चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. बाबा जर समोर असते इतका वेळ बोलताच नसतं आलं. आणि खरे काय बोलू शकतो मी, कारण माझ्याकडे दुसरं बळच नाही ना. त्यांच्या बळाने मी बोलतो. आपुली आबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. वाचा भगवंताची आहे, शब्द बाबांची आहे. मी फक्त मधात उभा आहे. गुरुवर्य बाबाजींच्या आशीर्वादाने आमचे सर्व सहकारी, या सहकाऱ्यांच्या प्रसन्नतेने आणि अध्यक्ष महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी सेवा पूर्ण करतो. झालेली सेवा भगवान गोपालकृष्ण चरणी समर्पित करतो. एकदा गोविंद प्रभू बाबांच्या नामाचा जयघोष करूया सर्वात मोठ्याने. एकदाच, मी सुरुवातीला तुम्हाला जय करायला लावला नाही. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दंडवत दंडवत दंडवत.